ही नम्रविधी स्वयंसेवक महेश निमणे आणि रुपेश पाटील या पाहुण्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय। RPL चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर, अचानक कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि त्याचबरोबर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड यांच्या वतीनं हे स्वागत असेल। पण सन्माननीय आमचे दोंडू भोबी यांच्या शुभ हस्ते या दोन मान्यवर पाहुण्यांचा स्वागत केला जाईल। खरं तर राकेशजी गायकवाड ज्यावेळी अध्यक्ष झाले त्यावेळी क्रिकेटला पोषक परिस्थिती नव्हती, तरीसुद्धा अलिबागला जाऊन अनेक परवानग्या आणून त्यांनी रायगडमध्ये क्रिकेट सुरू राहावं, संपूर्ण रायगडची जबाबदारी त्यांनी या क्रिकेटच्या माध्यमातून जी उचललेली आहे त्या जबाबदारीला योग्य न्याय त्यांनी दिला आहे। कोविड काळात सुद्धा सामने कसे सुरू राहतील यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि असा अध्यक्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीला लाभला आहे। त्या अध्यक्षांचं आपण मनापासून कौतुकही करूया आणि स्वागतही करूया। आणि RPLचं आयोजन आणि त्या आयोजनाचा एक भाग म्हणून खऱ्या अर्थानं राकेशजी गायकवाड पहिल्या दिवसापासून तर 14 तारखेपर्यंत त्यांची उपस्थिती या व्यासपीठावर असणार आहे। मध्ये काल मात्र त्यांनी थोडी कामांमुळे व्यक्तिगत कामांमुळे काल ते नव्हते, पण त्यांनी शब्द दिला आहे मंगेश वाकडीकर यांना की संपूर्ण RPL स्टार्ट टू एंड आम्ही RPLला पाठिंबा देण्यासाठी इथे असणारच आहोत। सामना चालू करा। परळीवरून आलेले आमचे मित्र शिवा दळवी, अल्पेश दळवी यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे खरोखरच अतिशय उत्कृष्टपणे हिंदीचं समालोचन ज्यांचं होतं ते प्रवीण गायकर आणि आमचे सिनियर समालोचक मराठी की मिठी वाणी काका म्हात्रे सर। हॅलो, धन्यवाद प्रवीण। या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आलेत। गणेश नाना देखील या ठिकाणी आलेत, अतिशय चांगले आयोजक आहेत ते, अर्थात खालापूरच्या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिले ते काका म्हात्रे बघा रायगड प्रीमियर लीगची क्रेज किती आहे। नेपाळवरून जे आपले रायगडवासीय जे नेपाळला गेलेत, सावळ्याचे सन्माननीय दिलीपजी म्हसकर नेपाळवरून सुद्धा लाईव्ह सामना पाहत आहेत आणि त्यांनी मंगेशजी वाकडीकर यांचं हे आयोजन आणि मंगेशजी वाकडीकर आणि राकेशजी गायकवाड आणि सर्व अचानक कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ शिरडोनला शुभेच्छा दिल्या। नक्कीच पहा किती मोठं योगदान आहे या ठिकाणी। आम्ही जसं सांगत होतो की पंचांचा इशारा येतोय, 182 देशामध्ये क्रिकेटची स्पर्धा पाहतात, नेपाळमध्ये देखील ती स्पर्धा पाहतात। त्यांना देखील आपण त्यांच्या प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया। इथे मात्र पहिली षटक घेऊन येतोय MD वॉरियर्स संघाचा गोलंदाज पार्थ खरत, हाशिवरे अलिबाग संघाचा हा खेळाडू। समोर मात्र एक जबरदस्त खेळाडू किरण पवार, सावळेगावचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, एका हाताने षटकार मारण्याची निश्चित योगदान असणारा हा खेळाडू पहिला चेंडू खेळतोय। पहिला चेंडू इथे मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय, इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, तोपर्यंत पहिला चेंडू निर्धार होतोय आणि एक चांगला चेंडू पार्थ खरतच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण इथे पाहिलं तर शॉर्ट थर्डमध्ये एक शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक अर्थातच लॉंग ऑफ आपण इथे पाहिलं। ऑन साईडला एक बॅकवर्ड स्क्वेअर, एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन आणि एक लॉंग मिड विकेट। या विरेषेतून पार्थ खरत मोठा खेळाडू होता। इथे मध्ये कार्पेटसाने चेंडू जातोय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय। किरण आपली पहिली धाव इथे मात्र पूर्ण करतोय। अक्षय मात्र यावेळी क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी येतोय आणि तोपर्यंत दुसऱ्या चेंडूवर ही पहिली धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली। पार्थ खरत एक निश्चितच चांगली गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळाला। आता मात्र डावखुरा फलंदाज आहे तो अर्थातच सुदर्शन गायकर, आजिवरी या गावाचं प्रतिनिधित्व करणारा सुदर्शन गायकर, डावखुरा फलंदाज, उंचपूर असा खेळाडू आणि डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज इथे मानले जातात। मात्र या ठिकाणी एंड न चेंज करता इथे मात्र पार्थ खरत या ठिकाणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय। सुदर्शन गायकरसाठी यावी चेंडू खाली राहिला आणि सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला। इथे मात्र सुदर्शन गायकर डकआउट 0 धावसंख्येवर मैदानातून परतला।
आपल्या RPLच्या व्यासपीठावर टीके माळी लॉन्च झालं आणि या संपूर्ण गाणं आज महाराष्ट्रात वाजवलं जात आहे. व्हायरल झालं, व्हायरल या RPLच्या माध्यमातून 24 लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून फेमस होतो आहे. हे गाणं जसं फेमस होतो आहे तसं आहे त्यांचे गायकही फेमस होत आहेत. कोली कोपरचे गणेश नाईक, त्याचबरोबर मंगेची वाकडीकर यांची RPL इतकी मोठी आहे की आता त्या प्रसिद्धीची म्हणजे प्रसिद्धी पूर्ण आहे आणि पात्रतेची तर आहेच, पण आता प्रसिद्ध इतकी झाली आहे की आणखीन किती प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. पुढे काय 2022-2023ला काय संकल्पना ते घेऊन येतील हे यांच्या डोक्यात या टुर्नामेंटच्या पहिल्या दिवसापासून शिस्त आहे. नक्कीच सगळी वेगळी संकल्पना 2023च्या RPLमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानी येतो आहेत प्रफुल्ल केदारी, सावळेगावचा आणखीन एक हा दमदार खेळाडू इथे मात्र आलाय. पार्थ घरत यशस्वी गोलंदाज ठरतोय पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. हा झेंडू मात्र फिरकावून दिलाय, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे मात्र अक्षय मात्र या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि अलिबाग संघाला मिळतोय हे दुसरं यश. तुमची सगळी आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी मंगेश वाकडीकर बोलतोय. तर या ठिकाणी दोन्ही फलंदाज जर तुम्ही इथे पाहिलं तर डकआउट म्हणून ठरले. डक म्हणजे अर्थात बदक. 17 जुलै 1866 प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंड हे क्रिकेट खेळताना शून्यावर बाद झाले आणि त्यानंतर वृत्तपत्रांनी राजकुमार डकवर म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतले असं वृत्तपत्रात लेख आला. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की आत्तापर्यंत क्रिकेट विश्वामध्ये मग लेदर क्रिकेट असो की टेनिस विश्वामध्ये या ठिकाणी मात्र शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूला डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी दोन फलंदाज शून्यावर परतले, सुदर्शन गायकर आणि प्रफुल्ल केदारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये नदीम दैरकार, म्हसा संघाचा एक जबरदस्त आखाती देशामध्ये पण देखील त्यांनी खूप चांगले योगदान देणारा हा खेळाडू इथे मात्र येतोय. अलिबाग MD वॉरियर्स सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी साहेब, आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या संघाच्या विरोधात या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. हॅट्रिकच्या मार्गावर होता, अतिशय चांगला चेंडू इथे पारचं पाहायला मिळालं. पारचं जर आपण विचार केला तर मी जसं मगाशी सांगितलं होतं की मी गतवर्षी अलिबागला खरं तर अलिबागच्या मैदानावर या खेळाडूला पाहिला. माझ्या गावचा खेळाडू असून देखील मी अलिबागला प्रथम त्याला पाहिला आणि त्यानंतर पाहत गेलो की प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. परवा देखील वरसुरीची क्रिकेट स्पर्धा देखील त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्याचबरोबर सोगावची नाईट क्रिकेट अलिशान सोगाव नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवणारा हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर नदीम दहेकरसाठी हा ताचा चेंडू उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर असेल. यावेळी पंचाम हात जमिनीला समांतर करतात, दर्शविता हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी स्वैरचा इशारा येतोय. आणि स्वैरचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाचे मायकल होल्डिंग यांची की ज्याने क्रिकेट विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले पण कधीही चेंडू स्वैर फेकला नाही. आणि जेव्हा नो बॉलचा इशारा येतो तेव्हा मात्र लगेच आपल्याला आठवण होते ती कपिल देव निखंज यांची की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल फेकला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पार्थ या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय मिड विकेटला, सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. केवळ एका धावेचे योगदान इथे मिळालं. प्रसाद म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अशा प्रकारे पहिलं अतिशय चांगलं षटक ज्याला म्हणतात ते भेदक मारा करणारं कंजूस गोलंदाजी करणारं षटक इथे मात्र पार्थ घरतच्या माध्यमातून आलं आणि पार्थ घरतला मात्र दोन फलंदाजांना या ठिकाणी माघारी परतवलं होतं आणि अशा प्रकारे धावा येऊन पोचल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3. थैंक यू डीजे काका मात्रे सर. ये जो ओवर था ना मेरे ख्याल से पिछले 2 दिनों से बेहतर ये इकोनॉमिकल कम रनों का ओवर था जहां पर सिर्फ 3 रन और 2 बड़ी विकेटें. यहाँ पर अर्चित की गेंदबाज मेरे ख्याल से पार्थ घरत
हशीवर अलीबाग का ये खिलाड़ी है, लेकिन आज मात्र कमाल की गेंदबाजी की इस रायगढ़ के सरजमी पर, यानी कि शिरडोन के सरजमी पर जबरदस्त गेंदबाजी रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में। किरण पवार शांत है अभी तक मैदान में, एक तरफ उनका साथ देंगे नदीम धैर्यकर, यानी कि नदीम को अब मेरे ख्याल से थोड़ा सा धैर्य वो थोड़ा सा बढ़ाना होगा। पिछले मुकाबले में पारी सस्ती में निपटी, मुकाबला दूर रहा और यहाँ पर अब उनको सख्त जरूरत है कि मिडिल ऑर्डर्स में एक जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनो टीम को एक अच्छा मौका मिले। यहाँ पर जल्दबाजी की शायद ये कैच हो सकता था, फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, लेकिन यहाँ पर उनके पांव से दूर गेंद जाती हुई थर्ड मैन सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर 4 रन। थैंक यू डीजे। जिंदगी भी खेलती है उसके साथ जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर्द सबके एक होते हैं मगर हौसले सबके अलग होते हैं। कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। नदीम पॉइंट के ऊपर से खेला है, 1 बाउंस ओवर द लाइन, बैक टू बैक बाउंड्री। अब यहां पर वापसी करती हुई जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स उल्वेनोड बामनडोंगरी टीम। डीजे सुबह ही यहाँ पर दुबई से एक फ्लाइट से यहाँ पर रिटर्न आए और रायगढ़ प्रीमियर लीग में आखिर जलवा दिखाना है जरूर। पिछले साल का जो फॉर्म था इनका काफी कमाल का रहा था, तब नजरें टिकाई थी कि ये खिलाड़ी है कहाँ का, लेकिन कमाल का खिलाड़ी है। ये व्हाट शॉट रोहित शर्मा के स्टाइल में खेला है जरूर, लेकिन उससे बेहतर फील्डिंग, कमाल की रनिंग कैच। रोहित पाटिल रोहित मैन की तरह ये कैच पकड़ा, लेकिन स्ट्रोक भी काफी कमाल का था, खराब नहीं कहेंगे। दोनों तरफ कहते हैं कि जंगल में जाओगे तो शेर, तालाब में जाओगे तो मगरमच्छ, खतरा दोनों तरफ। और आखिरकार ये कैच लपका, नदीम की पारी हुई समाप्त। एक बड़ा झटका लगेगा यहां पर एनसीसी जीवदानी टीम को। SDCचं मात्र निश्चित कौतुक करायकडे एकापेक्षा एक सरस गीतं या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कसं आजच्या दिवसामध्ये त्यांनी अतिशय सुंदर मराठी गीतं आपल्याला पाहायला मिळाली। रोहित पाटील याचं कौतुक करावले। अलिबाग कोलीवाड्याचा हा खेळाडू पहा, किती मोठी रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली, झेल घेतला गेला। आणि आता मात्र जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामनडोंगरी उल्ले संघाचा तिसरा फलंदाज या ठिकाणी पाहिला आणि जीवित मात्रे उरणचा हा गोलंदाज याला मिळाले पहिले यश। काका मात्रे आपल्याकडे ते पाहुणे आलेत, पनवेलचे दमदार आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय समीरजी कटेकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे। सन्माननीय समीरजी कटेकर आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आले त्यांचे सहकारी मित्र यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय समीरजी कटेकर स्वीय सहाय्यक त्यांची टीम सुद्धा आहे आणि त्याचबरोबर सतीजी कटेकर ओमसाई मुद्रा भंगारपाडा याचे ओनर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून मनपूर्वक स्वागत करूया। बिल्कुल, ओमसाई भंगारपाड़ा टीम जब भी खेलती है तालुका में उनके पुरस करते हैं सतीश जी और समीर जी कटेकर, उनके साथ आबा दमड़े, इनका भी शुभागमन हो चुका है तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। नाइट टूर्नामेंट के यशस्वी दमदार आयोजक हैं, लेकिन यहाँ पर किरण पवार को ज्यादा देर तक आप नॉन स्ट्राइक पर नहीं रख सकते। शॉट अच्छा है, यहाँ पर गैप ढूंढने की कोशिश, मिड ऑफ को क्लियर करती हुई गेंद, खिलाड़ी रोहित गेंद के पीछे आते हुए लेकिन इस बार रोकने में नाकामयाब। रोहन घरत मैन फ्रॉम नाबा, इनके बल्ले से आता हुआ ये 4 रन। बढ़िया बल्लेबाजी, 4 रनों की मदद से, हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 15 रन। नावा की अगर बात करेंगे तो 5 चषक नावा में काफी कमाल का नाइट प्रतियोगिता का आयोजन हुआ था और विजेंद्र पाटिल यानी कि गुटिया भाई इनके द्वारा एक दमदार आयोजन, उनका भी हम स्वागत करेंगे। शाहू वॉरियर्स विचुंबे पनवेल टीम भी दहाड़ेगी, इंतजार में होंगे उनके ओनर यानी कि विवेक भोईर गार्गे एंटरप्राइजेस के, लेकिन इस बार हुक किया है बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, फील्डर पीछे दौड़ते हुए लाजवाब फील्डिंग, दूसरे की कोशिश, चौकी मारा, बन सकता था
लेकिन कप्तान विकेट कीपर है पंकज यादव, उनसे हुई गलती, वहां पर मिला जीवन दान। अब यहां पर 2 रन बटोरेंगे और 2 रनों की मदद से ये ओवर भी हुआ कंप्लीट। पावर प्ले के ओवर्स में रन चाहिए थे, वो रन बने नहीं, लेकिन फिर भी ये ओवर अच्छा निकला। इसी के साथ टोटल 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 17 रन, टोटल 3 विकेट के नुकसान पर। खरं तर MD वॉरियर्स आणि जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी उलवेंडवड या दोन्ही संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. दोन्ही संघ पहिले सामने पराभूत झाल्यानंतर त्यांच्यापुढे दुसरा यक्षप्रश्न तयार निश्चित झाला तो तयार झाला होता आणि त्यामुळे या ठिकाणी दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. परंतु अलिबाग संघाची गेल्या 2 षटकांची प्रवीण गोलंदाजी जर आपण इथे पाहिले तर ध्रुवित म्हात्रे जो निश्चितच व्यक्ती एक चांगली गोलंदाजी केली आणि 14 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केलं. पार्थ घरतनी 3 धावा देत अर्थातच या ठिकाणी 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलं. त्यामुळे पुन्हा एकदा पंकज जाधव संघनायक यांनी ती जबाबदारी या ठिकाणी पार्थ घरत याच्या खांद्यावर सोपवली. काका मात्रे सर, पिछले मुकाबले से बेहतर इस मैच में इनकी गेंदबाजी काफी अच्छी नजर आ रही है। इनको पता है कि पिछले मुकाबले में लगभग 65 के भीतर अपोजिशन टीम को रोका था, शायद वही सोच लेकर अब इस मैच में भी कम रनों में रोक पाती है। तो शायद ना, माफ कीजिएगा, उन्होंने कम रन बनाए थे, लगभग 65 से कुछ रन बनाए थे, लेकिन इस मैच में अगर 60-65 तक रोक सकते हैं जीवदानी NCC बामणडोंगरी उलवेनोड टीम को, तो शायद MD वॉरियर्स अलीबाग की टीम की उम्मीदें के ऊपर पूरी तरीके से कायम दबदबा रहेगा और उनकी उम्मीदें कायम बरकरार रहेगी इस रायगढ़ प्रीमियर लीग में। परंतु दुसरा प्रश्न या ठिकाणी येतो, किरण पवार सारखा एक दमदार फलंदाज या ठिकाणी आहे जो निश्चित आशास्थान आहे जीवदानी स्पोर्ट्स संघाचा. त्यामुळे नक्कीच नजर असेल ती किरण पवार, कारण किरण पवारने अनेक मैदानं गाजवली, ते एक शानदार योगदान देणार फलंदाज आहे. तर पार्थ घरत समोर कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करते पाहूया. आणि यावेळी मात्र पहिला चेंडू सरळ त्यांनी खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंट्सच्या सीमारेषेकडे. इथे मात्र आपण पाहायला मिळालं येतो एक दमदार आणि एक निश्चितच चांगला फटका, चौकार 4 धावा. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. चौकाराच्या माध्यमातून धावलकर धावा येतात, त्या 21 धावा आतापर्यंत. आणि या धावा अर्थात रोहन घरत वैयक्तिक 6 या धावसंख्येवर आपण पाहायला मिळालं. तर फलंदाजी करणारा किरण पवार या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना इथे तयार करण्यात आलेली आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आपण पाहताय, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ व्यूहरचना असताना हा चेंडू जबरदस्त दमदार फटका मिड विकेटला पूल केला गेला आणि आला गगनभेदी गगनचुंबी षटका. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. प्रवीण गायकर इथे आपण पाहिलं की पहिली सुरुवातीची जी 3 फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतल्यानंतर किरण पवारवर निश्चित दडपण आलं असेल. आणि हे दडपण जर जुगारायचं असेल तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये योगदान देणारा हा खेळाडू याने मात्र निश्चित आपल्या मनामध्ये केलं की पुढची षटकामध्ये आपण मोठा प्रयोग करायचा, मोठे फटके खेळायचे. आणि त्याचंच उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चेंडूवर षटकार आला. एकूण धावसंख्या धावपटका जाऊन पोहोचली 27. काका मात्रे सर, ये जो खिलाड़ी जब खेलता है तो 80% रन पूरे 6 ओवर में इस खिलाड़ी के होते हैं और उसी सोच के साथ एक अलग रुतबा लेते हुए इस वक्त बल्लेबाजी मार्ग पर. देवगडची स्पर्धा 2018 मध्ये मी पाहिली होती, काय खेळला होता हा खेळाडू. तिथे त्यावरची जबरदस्त फटके मारले होते. एका हाताने तिथल्या खेळाडूंना त्यांनी अर्थातच मंत्रमुग्ध केले होते. हा चेंडू दडपण या ठिकाणी आता मात्र पार्थ घरत याच्यावर येतोय आणि त्यांनी पाहिलं थोडासा उजव्या स्टेजच्या खूपच भारी चेंडू इथे टाकला गेला आणि त्यामुळे स्वैरचा इशारा मात्र येतोय 1 या धावेने. जेव्हा गोलंदाजावर आक्रमण केलं जातं तेव्हा मात्र थोडंसं दडपण असतं आणि ते दडपण खरं तर पार्थ घरतनी जुगारून द्यायला पाहिजे. कारण किरण दादा पवार एक मोठं नाव क्रिकेट विश्वामधल्या सावळेगावचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने समर्चन कक्षा जैनकडून इथे मात्र पहा हा चांगला चेंडू निश्चितच या ठिकाणी म्हणता येईल. कारण थोडंसं निश्चित उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू फेकला, चेंडूला थोडंसं बाहेर काढलं आणि पंकज जाधव यष्टीरक्षक याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. एकूण धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात तर 28. किरण पवार
11 या धावसंख्येवर खेळले. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने त्यांनी ही धावसंख्या धावपलकावर नोंदवली. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडासा जवळ ठेवला. डीप मिड विकेट खूप लांब आहे. वायडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑन ही रचना या ठिकाणी असताना हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. पूल केलाय डीप स्क्वेअर लेग अर्थात स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्टँडच्या बाजूने जातोय आणि येतोय एक दमदार संजीवनी चौकार किरण पवारच्या बॅटमधून. सतीश कटेकर समीर चांगला फटका इथे पाहायला मिळाला. एका बाजूने विकेट गेल्यानंतर किरण पवारांनी संपूर्ण जबाबदारी संघनायक म्हणून अर्थात जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामणडोंगरी लेनोडचा संघनायक म्हणून ती जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा खाली राहिला होता चेंडू. या ठिकाणी कार्पेटसाठी चेंडू खेळला. ऑन ड्राईव्ह ते आपण पाहिलेली की लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येतोय. चेंडूची फेकी करतोय आणि बऱ्याच वेळानंतर पहिला नवीन या ठिकाणी एका धावीचं योगदान इथे मिळालं. एक धाव संघाला मिळाली. तिसरं षटक जर आपण पाहिलं तर थोडंसं निश्चित महागडं षटक ठरते. पाच घरचं ज्या आत्मविश्वासाने पंकज जाधवनी पाच घरवर जबाबदारी दिली होती ती जबाबदारी जर आपण पाहिलं तर किरण पवार यांनी त्याच्या निश्चित प्रयत्नावर पाणी फेरलं असं म्हणता येईल. पुढचा चेंडू हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला तर या ठिकाणी उजव्या बाहेर 2 चेंडू स्वैर फेकले ते पार्थ घरतनी आणि निश्चित 8 चेंडूचं षटक इथे आपल्याला पाहिलं. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. समोर फलंदाज मात्र रोहन घरत जो वैयक्तिक खेळतोय जॉन्टी या नावाने प्रसिद्ध असणारा गावदेवी नावासंघाचा हा खेळाडू. एक अतिशय चांगले आयोजकांमध्ये खूप चांगलं योगदान असणारा आणि एक चांगला खेळाडू म्हणून निश्चित म्हणलं तर आणि नावा म्हटल्यानंतर जसं मी म्हणालो की कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही असं हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पलीकडे येतोय. एक शानदार षटकार. इथे समाप्त झालं. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर जीवदानी स्पोर्ट्स एनसीसी बामणडोंगरी लेनोड संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचली ती 40 धावा. प्रति षटकाचा जर साधारणतः आपण विचार केला 13.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकर येते. षटक होतं पार्थ घरचं मागडे षटक इथे ठरलं. या षटकामध्ये आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील इथे सांगतात की त्यांनी या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 3 धावा म्हणजे 2 षटकामध्ये 26 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. रोहन घरत या ठिकाणी एका षटकाराच्या माध्यमातून खेळ. काका मी तुम्हाला 1-2 मिनिटं थांबवतोय. पाहुणे आलेले आहेत. पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मान इथे करतोय. मी आदरणीय समीर कटेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचा सन्मान आणि स्वागत स्वीकारावं. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे पर्सनल असिस्टंट समीर कटेकर आणि क्रिकेटवर नितांत त्यांचं प्रेम आहे. भंगारपाड्याला मोठी टुर्नामेंट त्यांची दरवर्षी असते आणि स्वतः क्रिकेटर आहेत. त्यांची टीम मैदानात उतरणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळालेली आहे ती रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. ते समीर कटेकर आमचा सतीश कटेकर स्पॉन्सर त्याच्या नावाचा हाय गोलमाल. मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. साई भंगारपाडा टीमचे ओनर सतीश कटेकर वेगवेगळ्या मैदानावर त्यांची टीम नेहमी उतरत असते आणि प्रचंड यश मिळवणारी टीम व्यावसायिक स्तरावर ग्रामीण स्तरावर या दोन्ही स्तरावर चांगलंच यश मिळवणारी टीम ओमसाई भंगारपाडा याचे ओनर की त्यांनी व्यासपीठावर येऊन आमचा मान सन्मान स्वीकारावा. रायगड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज डबडे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमचा मान सन्मान स्वीकारावा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संतोष चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. दिघोड्याचे आमचे पाहुणे प्रदीप माळी आणि सुधीर बुवा या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. दिघोडे टीम आज मैदानात खेळते आहे आणि दिघोड्याचे बरेचसे सपोर्टर्स आलेले आहेत. त्या सर्व सपोर्टर्सचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यामधीलच प्रदीप माळी
यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष चौधरी आणि मंगेशजी वाकडीकर त्यांचं इथे स्वागत करतील. मी सुधीर बुवांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दिघोडेचे भजनी बुवा, अतिशय गोड गळा असणारे आदरणीय सुधीर बुवा दिघोडे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व नवीन जे प्रेक्षक आता आले असतील आणि वेगवेगळ्या स्टँड्समध्ये बसले असतील त्या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि वळूया समालोचन कक्षामध्ये काका म्हात्रे यांच्याकडे. थैंक यू टीके वाली सर. बिल्कुल पहला सेशन 3 ओवर का समाप्त हो चुका है. रन संख्या है 40. एक ओवर में सिर्फ 3 रन थे और अगले 2 ओवर में 37 रन बटोरे, यानी कि मजबूत स्थिति में है जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनू टीम. हालांकि किरण पवार मैदान में है. ये पवार की पावर जब चलेगी तो सामने वाले की गर्दन कटेगी. भूलना नहीं, सामने भी पंकज यादव है. रन चाहिए क्योंकि एमडी वॉरियर्स अलीबाग टीम ताकतवर जानी जाती है. ये शॉट पिच लाइन की बॉल है किरण पवार के बल्ले से. अब गेयर चेंज हो चुका है. गेंद सीमा पार. 6 रन. मोबाइल से अपना नंबर लगाकर देखा तो आवाज आया द नंबर यू हैव डायल इज अ बिजी. फिर ध्यान आया किसी ने क्या खूब कहा है, औरों से मिलने में दुनिया मस्त है पर खुद से मिलने की सारी लाइनें व्यस्त है. कोई नहीं देगा तेरा साथ यहाँ, हर कोई यहाँ खुद है मशगूल है. जिंदगी का बस एक ही उसूल है, यहाँ तुझे गिरना भी खुद है और तुझे संभलना खुद है. ये दर्शाता हुआ किरण पवार इस मैदान में कि अब यहाँ पर सभी लाइनें व्यस्त हो चुकी है, लेकिन मुझे मैदान में अपना ही एक करिश्मा, एक जादुई प्रदर्शन है वो दिखाना जरूरी है. इसी 6 रनों की बदौलत किरण पहुंचे 8 गेंदों का सामना करने के बाद टोटल 22 रनों के ऊपर. क्या अपना इस रायगढ़ प्रीमियर लीग में अर्धशतक कंप्लीट कर पाएगा? सामने चुनौती बड़ी है. गेंदबाज काफी ताकतवर है. ध्रुवित म्हात्रे मैन फ्रॉम बोरी, आई थिंक उरन तहसील का ये खिलाड़ी है, लेकिन आज मात्र उनकी वर्नी लगी है रायगढ़ प्रीमियर लीग में एक गेंदबाज के तौर पर. निश्चित तौर पर एमडी वॉरियर्स टीम में बढ़िया छक्का आया 6 रनों की मदद से 46. एक रफ्तार पकड़ी है अब जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनू टीम ने. राइट आर्म ओवर द विकेट से ये तो जाएगी सीधा मंगेश वाकड़ीकर साहब के स्लैब पर. 6 रन. देखिए इससे इतने अच्छे विकेट के ऊपर जो बल्लेबाजी हो रही है किरण पवार की, ढेर सारे लोग प्रभावित हुए, लेकिन इतना अच्छा विकेट बनाने के लिए उतनी अच्छी मिट्टी की भी ज़रूरत होती है. उस मिट्टी को दिया हमारे बंटा 11 ओवड़े के फ्रेंचाइजी रुपेश भाई गायकवाड़ और रायगढ़ ग्रामीण टेनिस और उत्तर रायगढ़ भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ ने. और ये मिट्टी अब रंग ला रही है बल्लेबाजों के बल्ले से. तो मेरे ख्याल से अगले रायगढ़ प्रीमियर लीग सीजन में राकेश दादा गेंदबाजों के लिए गेंदबाजी बने ऐसी मिट्टी लेकर ला के दिए, क्योंकि यहां पर मार मिली है गेंदबाजों को. अब यहां पर बात करेंगे किरण पवार पहुंचे इस 6 रनों की मदद से 28 रनों के ऊपर. 50 कंप्लीट फ्रॉम जीवदानी एनसीसी बामनडोंगरी उल्वे टीम की. 52 स्कोर कार्ड के ऊपर 28 रन के ऊपर नाबाद बल्लेबाजी, छक्कों की हैट्रिक. क्या कंप्लीट कर पाएंगे यहां पर माफ कीजिएगा किरण पवार. एक विराट कोहली की झलक इस खिलाड़ी में नजर आती है. फैन फॉलोइंग काफी खतरनाक है इस खिलाड़ी का. विशाल ने कहा था कि टॉप फाइनलिस्ट बल्लेबाज है ये टेनिस बॉल में, लेकिन छक्कों के हैट्रिक के कगार पर रहते हुए स्लोवर किया था. इस गेंद को फिंगर रोल किए थे, बैक ऑफ द हैंड की गेंद थी. फील्डर है मिड विकेट में मौजूद. किरण संतुष्ट है 1 रन से. अब आराम के साथ रन बन रहे, शायद उसकी वजह से अपने आप को यहाँ पर एक संतुलित, एक थोड़ा सा ब्रेक देना चाहते कि अब थोड़े से लय में आकर आराम के साथ बल्लेबाजी कर सके. 1 रन बटोरा. दोनों बल्लेबाजों ने छोर बदले. सामने अब स्ट्राइक एंड पर आते हुए रोहन गरत उर्फ जॉन्टी. पिछले मुकाबले में 18 रन चाहिए थे, 16 रन इस अकेले बल्लेबाज ने ठोके थे. ये घुस कर मारने की कोशिश एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप से थोड़ी बाहर यह गेंद थी, इसकी वजह से अंपायर ने नॉट आउट का करार दिया और यहां पर लंबे समय के बाद एक डॉट बॉल की समाप्ति. देखिए ध्रुवित म्हात्रे का पिछला जो ओवर था सेकंड पावर पे का, वो भी थोड़ा सा महंगा साबित हुआ. 1 विकेट इनके नाम पर मिली. 17 रन उन्होंने खर्च किए थे. अब सेकंड स्पेल में गेंदबाजी के लिए आए, 4 गेंदें फेंकी है, 13 रन अभी तक उन्होंने खर्च किए. तो देखिए यहां पर आपका जो स्टैंडर्ड है ना गेंदबाजी का,
थोड़ा सा वो सुधारना होगा क्योंकि रन यहाँ पर बहुत खर्च हो रहे हैं। ये लाइन खराब है, लाइन खराब है। आप जो गेंदे बैक ऑफ द हैंड डिलीवरी करना चाहते हो, एक तो फिंगर रोल करके लेग स्पिन करने की कोशिश जो कर रहे हो, वहां पर आपका टप्पा सटीक गिरना जरूरी होता है। अगर ये गेंदे आपकी फुल टॉस गिरती है, चलिए पिछले मैच में सुदर्शन गायकर इसी गेंद के ऊपर आउट जो हुए थे, जो उन्हें लगा था कि मैं छक्का मारूंगा, लेकिन वहां पर वो मुश्किलें गिरी थी साइश मात्री के गेंदबाजी के ऊपर। यहां पर भी एलबीडब्ल्यू की जोरदार अपील हुई थी, लेकिन यहां पर भी रनआउट का मौका, शायद ये विकेट बचा सकते थे। नॉट आउट हुए थे एलबीडब्ल्यू के करार पर, लेकिन रनआउट के तौर पर विकेट कैसे भी मिले ये बहुत जरूरी थी एमडी वॉरियर्स अलीबाग टीम को। और ये झटका लगा रोहन गरत। बैक टू द पेविलियन। का मैच है, नॉकआउट का मुकाबला है काका मात्रे सर। टॉप 16 में क्वालिफाई आज के दिन में होने वाली टीम है मेरे ख्याल से रॉयल स्पोर्ट्स कलम्बोली। अब ये जो टीमें हैं, ये जो लाइव मुकाबला आपके सामने है, जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वे नोड बनाम उनके अगेंस्ट खेल रही है एमडी वॉरियर्स अलीबाग। इंतजार में है जय माता दी दिगोड़े उरन टीम की उनके सामने आगे कौन आएगी और उनमें से टॉप 16 का दावेदारी चुनी जाएगी। इस ओवर की बात करेंगे, अभी भी शेष महज एक गेंद का खेल बचा है। 3.5 ओवरों में 54 रन बने हैं। अगर इसी रफ्तार से बने रहे तो मेरे ख्याल से रन 70 से 80 से अधिक बन जाएंगे। और हालात में क्रीज के अंदर अभी भी द पावर ऑफ हाउस ऑफ द पवार अभी मैदान में है। ये अच्छा शॉट है, स्ट्रेट हिट किया है इस गेंद को, लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है। एक रन जरूर मुकम्मल होगा, स्ट्राइक अपने पास रखेंगे, ये सोच अच्छी है। पिछले मैच में अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट मारने की कोशिश में आउट हुए थे, लेकिन अब जानते अहम बड़ा मुकाबला है, जीतना जरूरी है, इसीलिए सिंगल लिया, स्ट्राइक अपने पास रखी। ओवर हुआ समा, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है 55 रन। 4 विकेट के नुकसान के ऊपर जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वेनो टीम। अब 2 ओवर का खेल बचा है, क्या किरण पवार 20 रन बनाकर अपना अर्धशतक कंप्लीट कर पाएंगे काका सर? नक्कीच किरण पवारचं एक संघनायक म्हणून जर आपण पाहिले तर खूप चांगले योगदान त्यांनी या अतिशय अटीतडीच्या लढतीमध्ये दिले, कारण हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून। इथे जर तुम्ही पाहिलं अलिबाग संघाच्या एमडी वॉरियर्स संघाकडून मात्र पार्थ घरतनी ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिलं षटक केलं होतं, त्यानंतर पार्थ घरत देखील निश्चितच महागडा गोलंदाज इथे ठरला होता। अतिथेक्षामध्ये अनेक मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। निश्चित तौर पर आप जशन गोल्डी के सर्वा सुहास शेठ गोंदी, सचिन शेठ पाटिल, आबा दमड़े थोड़े से चिंतित में नजर आ रहे हैं। बिल्कुल ओम साई बंगरपटा टीम के बिल्कुल दमदार पुरुष करते सतीश शेठ, समीर शेठ, आबा की चेहरे के ऊपर कोई तनाव है, कोई टेंशन है, शायद फाइनल का खिताब लेना चाहती होगी, इसकी वजह से हल्की सी मुस्कुराहट है क्योंकि वाइल्ड कार्ड एंट्री जो मिली है। साथ में राकेश दादा गायकवाड़, आपसे कहना चाहूंगा, आपने जो विकेट बनाई है, मिट्टी दी है, गेंदबाजों की धुलाई हुई है, अगले साल जो गेंदबाजों के लिए मिट्टी लेकर आई है ताकि उनको अच्छा गेंदबाजी का परफॉर्मेंस चले। चलिए कोई बात नहीं, लेकिन अच्छी मेहनत, अच्छा योगदान पूरे ग्राउंड के लिए, मिट्टी पूरी तरीके से उनके माध्यम से पूरा सहयोग रहा है। मंगेश वाकड़ीकर साहब के कांधों से कांधा मिलते हुए एज अ रायगढ़ अध्यक्ष के तौर पर एक अच्छा लीग का, रायगढ़ प्रीमियर लीग का आयोजन जो करना है। तर वळी आपण मैदानाकडे रोहित पाटील अलिबाग कोलीवाड्याचा हा गोलंदाज 7 ते 8 पॉईंटच्या रनअपनी गोलंदाजी करतोय। समोर मात्र दादा खेळाडू आहे किरण पवार, आणि हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रशे चेंडूवर येतोय। इथे मात्र दुष्काळ 13 महिना असं म्हणता येईल, जो झेल होता तो झेल घेतला नाही आणि चेंडू मात्र सीमापार चौका 4। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़। 34 धावांचं जबरदस्त योगदान किरण पवारच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालं। एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मात्र किरण पवारने या ठिकाणी केला। इतर खेळाडूंच्या माध्यमातून फारशी चमकदार कामगिरी या ठिकाणी झालेली नाही। रोहन गरतनी 12 धावांचं योगदान दिलं, परंतु पाहूया येणाऱ्या पुढच्या अर्थातच चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला। 2 क्षेत्ररक्षक गली आणि कव्हर मधून चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय, दमदार चौकार, 4 धावा। रायगढ़ प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़।
62 धावा धावपलकर आल्यात. 4 फलंदाज गमल्यानंतर 62 धावा, 5वे षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि किरण पवार पुन्हा एकदा तयार आहे 38 या धावसंख्येवर. यावेळचा चेंडू पूल केलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 44 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. निश्चित अर्धशतकाच्या जवळ किरण पवारची एक जबरदस्त फलंदाजी अर्थात आपल्याला पाहायला मिळते जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी संघासाठी. बॉल थैंक यू. अब तक इस रायगढ़ प्रीमियर लीग में 2 अर्धशतक हो चुके हैं. एक है अरमान शेख, दूसरे हैं के सरकार के मेरे ख्याल से निखिल पारवे. ये 2 अर्धशतक बन चुके हैं. क्या आज ये तीसरा अर्धशतक बन पाएगा किरण पवार के बल्ले से? कमाल की गेंदबाजी है, कमाल की गेंदबाजी. ये ऑफ स्टंप यॉर्कर गेंदे लाइन आपको रखना बहुत जरूरी है. पिछली 3 गेंदों के ऊपर बड़ी मार मिली काका मात्रे सर, लेकिन ऐसे हालातों में अब पूरी तरीके से कमबॅक करते हुए नक्कीच या ठिकाणी हा चेंडू मात्र अतिशय खोलवर टप्पा असलेला खाली राहिला उजवेष्टीच्या बाहेरून हा चेंडू इथे यष्टीच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे पाहूया पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र एक निश्चित मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय लॉंग ऑनवरून या ठिकाणी आणि अशा प्रकारे या पुन्हा एकदा सीमापार चेंडूला गेला 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या संघाला. धावा येत आहेत, प्रत्येक चेंडूवर धावा येतात, मोठ्या धावा येतात, चौकारांची आठवली आणि आता मात्र किरण पवार जाऊन पोहोचते वैयक्तिक 48 या धावसंख्येवर. आणि तब्बल 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. 48 या धावसंख्येवर तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. यावेळी स्क्वेअर काट पुन्हा एकदा ती चूक केली पॉईंटच्या क्षेत्राच्या मधून आणि हे अर्धशतक तब्बल 52 धावांची जबरदस्त खेळी. किरण बल्ला उठाकर दर्शकों का अभिवादन स्वीकारे. कांटों में रहकर गुलाबों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर कमल की तरह खिलना सीखो. जो परिस्थितियों में घबरा जाए वो लो पुरुष नहीं हो सकता. अरे राख में रहकर अंगारों की तरह दहकना सीखो. वेल पेड, कांग्रेचुलेशन. जोरदार तालियां किरण पवार के लिए. तिसरा अर्धशतक वीर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 5,000 रुपए का इनाम इस टीम के ओनर वाहल ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच अमर शेठ मात्रे साहब की ओर से 5,000 रुपए का इनाम. गिरीश हातमोडे आणि शरद बोपी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. RPL ऑक्शन साठी त्यांनी भोजनाची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली. पाणी मैदानात शरद बोपी पाणी प्लीज आणि गिरीश हातमोडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिरीष हातमोडे कुस्तीपट्टू, स्टेट लेवलला जे कुस्तीगीर म्हणून प्रसिद्ध होते, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. तर या ठिकाणी किरण पवारनी जी फलंदाजी आपल्या 10,000 निश्चितच मोठी मिळी. 6 चौकार आणि 4 षटकारांच्या माध्यमातून त्याने ही खेळी सजवली. एक जबरदस्त योगदान दिलं. 52 धावा. मी मगाशी म्हणालो होतं की संघनायकाची भूमिका कशी असते ती मात्र निश्चित त्यांनी पार पाडली. आणि अशा प्रकारे या शेवटच्या षटकामध्ये रोहित पाटील अलिबाग संघाचा गोलंदाज मात्र महागडा ठरला. तब्बल 22 धावा याच्या षटकात या ठिकाणी कुठून काढल्या गेल्या आणि एकूण धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 77. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक बाकी असेल आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज पवन कोंडाजी. काल वर्सोलीच्या अलिबागच्या मैदानावर या खेळाडूने अर्थात मालिकावीराचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मिळालं होतं. चाळमाळा श्री गणेश क्रिकेट संघ चाळमाळा संघाचा हा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि त्याला प्रथमच रायगड प्रीमियर लीगमध्ये संधी दिली ती अर्थात MD वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. पाहूया या ठिकाणी शेवटचे षटक तो कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 8 बॉलचा त्याचा रनअप आहे. समोर मात्र यावेळी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र चेंडू मिडविकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये अडवला जातोय. तो पण 1 धावेचं योगदान. ओव्हर या ठिकाणी मात्र थोडंसं ओव्हर झाला होता पण बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते ती अर्थातच संघाची धावसंख्येत वाढ झाली. ती 78 धावा धावपलकार आल्यात आणि आता मात्र त्याच्यासमोर एक अर्धशतकवीर 52 धावांची जबरदस्त खेळी सजवणारा किरण पवार सावळेगावचा हा खेळाडू.
या ठिकाणी किरण पवारसाठी यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो डीप स्क्वेअरला, स्क्वेअर लेग घेऊन क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत पंचांकडे ते धावचीतची या ठिकाणी मागणी केली गेली आणि पाहूया कोणता फलंदाज या ठिकाणी धावचीतच्या रूपाने बाद झाला आहे याचं उत्तर देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि इथे मात्र फलंदाज ओंकार गावडे याची खेळी मात्र समाप्त होते. 5वा धक्का, 5वा हादरा बसला तो जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी संघाला. रूपाने या ठिकाणी बाद झाल्याचा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेला. क्रॉसिंग झाली नाही त्याच्यामुळे पंचांनी किरण पवारला आउट दिला. इथे थर्ड अंपायर त्यांनी चेक केला किरण. तर संतोष चौधरी सर यांचा इशारा येईल की इथे क्रॉसिंग झाली नाही त्याच्यामुळे किरण पवारला इथे आउट दिलं गेलंय. तर किरण आपण यावं, ओंकारला पुन्हा एकदा मैदानात जावं लागेल. एक बड़ी पारी की हुई समाप्ति, रन आउट दूसरे रन की कोशिश में आखिरकार किरण पवार का बल्ला मात्र यहां पर थमा और यहां पर बड़ा झटका. लेकिन कुछ भी हो जो भी हो अंजाम थोड़ा सा बहुत खराब था. बेहतरीन बल्लेबाजी की, एक बार जोरदार तालियां. आज के दिन का अर्धशतक ठोकने वाला बल्लेबाज किरण पवार. लाजवाब खेळी आपल्याला पाहायला मिळेल. किरण पवारची एक संघनायकाची भूमिका कशी असते ती त्यांनी निभावली. दुर्दैवाने इथे तो मात्र धावचीच्या रूपाने बाद झाला. पण बाद होण्यापूर्वी
6 चौकार आणि 4 षटकारांच्या माध्यमातून तब्बल खेळी त्यांनी सजवली ती अर्थात 53 धावांची 18 चेंडूमध्ये 53 धावांची जी खेळी सजवली निश्चितः या ठिकाणी जीवदानी स्पोर्ट्स NCC बामणडोंगरी संघासाठी एक मोठं निश्चित आव्हान या ठिकाणी त्यांनी आपल्या संघाच्या बाजूने उभे केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कल्पेश ठाकूर आणि ओंकार गावडे यावी हा चेंडू मात्र सोडून दिलाय. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनचा शेतूच्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हरथ्रो इथे पाहायला मिळाली आणि बघता बघता 1 धावीचं रूपांतर दुसऱ्या धावीत देखील इथे पाहायला मिळालं आणि वाईटचा इशारा होतो तिसरा आणि 3 धावा 2+1 3 धावांचं योगदान मिळालं. 3 धावा मिळतात संघाला. किरण पवार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कल्पेश ठाकूर बामणडोंगरीचा या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. 3 धावा मिळतात संघाला. धावफलकात वाढ होते 82 धावा धावफलकावर. एक मोठी धावसंख्या MD वॉरियर्स अलिबाग संघावर उभी केली. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही. मात्र उजव्यष्टीच्या काहीसा पहार चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांनी दर्शवले आणि त्यामुळे चेंडू गेला निश्चितच पॉईंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावफलकात इथे नोंदवली गेली. शेवटचे षटक आपण इथे पाहतायत. शेवटचे षटक पवन कोंडाजी हा खरोखर अतिशय गुणवान खेळाडू जिथे आपण पाहायला मिळाले. तो बिल्कुल काका सर, अब कल्पेश ठाकुर बामणडोंगरी टीम के लेफ्ट हैंडर ऑलराउंडर है. अगर वो बल्लेबाज अंतिम गेंद के ऊपर छक्का दागता है तो जयशैन गोल्डी टीम के पुरस्कृत सम्माननीय सुहास शेठ गोंदली और सचिन शेठ पाटिल इनकी ओर से टोटल 2000 का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा. तर युवा गुणवान खेळाडू ज्याला आम्ही मागाशी देखील वर्णन केलं होतं अलिबागची काल 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूला खरं तर मालिकावीरचं पारितोषिक देण्यात आलं होतं. श्री गणेश चाळमाळ संघाचा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू काट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थंडला चेंडूला अडवला गेला. तोपर्यंत 1 धाव विनोद वाटकरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. 1 धाव मिळते संघाला आणि 1 धावेच्या माध्यमातून इथे मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 84. एकूण फलंदाज बाद झाले ते 5 गडी बाद 84 धावा धापलकर आल्यात. कल्पेश ठाकूर 1 धावेवर खेळतोय. ओंकार गावडे 1 या धावसंख्येवर खेळतोय आणि पुन्हा एकदा एंड आपला बदलतोय तो अर्थात पवन कोंडाची. 7-8 पॉईंटचा रनअप आहे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटकेमध्ये ताकद नव्हती. चेंडू जातोय तो मिडावूनला शेतेशे चेंडू येतोय तोपर्यंत 5 घरं चेंडू फेकणार. दुसरी धाव इथे सहजगत्या पूर्ण केली गेली आणि या प्रकारे 2 धावांचं योगदान. पण शेवटचे षटक पहा. मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये आपण पण शेवटचे षटक टाकणार गोलंदाजाकडे एक वेगळं ध्येय असावं लागतं कारण शेवटचे षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये खरं तर आत्तापर्यंत तुम्ही विचार केला तर एकूण धावा या शेवटच्या षटकामध्ये आत्तापर्यंत आपल्या 9 धावा या ठिकाणी आल्यात आणि एक चांगली गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळाली. एकूण धावसंख्येत वाढ होते. धावफलकात धावा येतात 86. अंतिम चेंडू बाकी असेल आणि या अंतिम चेंडूवर मात्र मोठा फटका येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी आहो आहे हो ही नगरी ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. 5 फलंदाज या ठिकाणी गमावल्यानंतर 92 धावा धावफलकावर आल्यात आणि आता मात्र MD वॉरियर्स संघासमोर एक मोठं लक्ष असणार आहे ते 93 धावांचं. खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तर दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा तारेचे आमचे समालोचक अर्थात रोशन पाटील आणि त्याचबरोबर वाकडी पनवेलचे प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद काका. खरं तर अलिबागवरून आमचे काका म्हात्रे समालोचनासाठी आले इकडे शिरडोनमध्ये. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो. मी अलिबाग परिसरातीलच मॅक्झिमम टीम्स आज मॅक्झिमम प्लेयर्स आज मैदानावर खेळणार होते आणि बरेचसे खेळाडू त्यांना माहिती आहेत. जुने जाणते आमचे समालोचक आहेत काका म्हात्रे. त्यांना आज विशेष बोलवण्याचं कारणही तेच होतं की त्यांच्या परिसरातील त्यांच्या ओळखीचे बरेचसे प्लेयर्स असल्यामुळे त्यांना आज विशेष निमंत्रण मंगेशजी वाकडीकर आणि संतोष चौधरी यांनी दिलं. त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आलात. आपलं मनापासून धन्यवाद. मी आदरणीय शरद भोपी शिरडोन यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं
आपला ऑक्शन सोहळा विसावा रिसॉर्टमध्ये अतिशय थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. संघमालक, टीम मॅनेजर, खेळाडू उपस्थित होते. या सर्वांना भोजनाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आदरणीय शरद भोपी यांनी केली. मटण लपेटा त्या दिवशी अतिशय सुंदर असा त्यांनी बनवलेला. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक धन्यवाद त्यांचं इथं व्यक्त करतो आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय शिरीष हातमोडे पैलवान कुस्तीगीर गिरवल्याचे त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. स्टेट लेवलला ज्यांनी महाराष्ट्र संघातून जे खेळलेले आहेत ते सन्माननीय शिरीष हातमोडे. तसं गिरवले म्हटलं की पैलवानांचं गाव, आखाडा जिथे आहे, कुस्तीगीर बरेचसे तयार झालेले आहेत आणि महाराष्ट्र नव्हे तर देशाचं प्रतिनिधित्व केलेले पैलवान हे गिरवल्यामध्ये आढळतात. त्यामधीलच स्टेट लेवलला कुस्ती खेळलेले शिरीष हातमोडे यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. ते आले इथे आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. आज किरण पवारनं धमाल केली. आज धुवाधार अशी फलंदाजी केली. गोलंदाजांना धोबी पछाड करून सोडलं आणि 50 त्यांनी करून आपला आनंद साजरा केला. आता मात्र भली मोठी धावसंख्या आहे. त्या धावसंख्येचा डोंगर पार करायचा आहे तो MD वॉरियर्स अलिबाग या संघाला. मात्र येणाऱ्या या पुढील मॅचचं वर्णन, धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतं आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत ते रोशन पाटील. गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी साकारलेली. आरूढ झालेले ते अश्वावर आणि संपूर्ण त्या फेरीमध्ये, त्या मिरवणुकीमध्ये 4 चांद लगावलेले ते रोशन पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. बस थँक्यू. TK माय सर सुप्रसिद्ध असे निवेदक आणि त्याचबरोबर समालोचक, आमचे मार्गदर्शक. और रोशन अब होटल बिजनेस में आगे जा रहे हैं, उन्हें हम जरूर शुभकामनाएं देना चाहेंगे. 90 से ज़्यादा रनों का पीछा करना और ये जो प्रारंभिक बल्लेबाज आ चुके हैं पंकज यादव, ये हमेशा कहते हैं आई लाइक वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर. मुझे युद्ध पसंद है और मैं एक योद्धा हूं. क्या ये योद्धा इन रनों का पीछा कर पाएगा, ये आंखों देखा हाल सुनाएंगे रोशन और प्रवीण गायकर. 92 रन्स एक भलं मोठं टार्गेट आहे आणि खरं तर या मैदानावरती अशा अनेक आपण मोठमोठ्या प्रमाणे खेळी पाहिल्यात आणि इथे देखील एका मोठ्या खेळीची गरज आहे MD वॉरियर्स टीमला. मग असे उल्लेख केला आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि खरं तर हे आमदार महेंद्रसिंह दळवी साहेबांचे योद्धे आहेत आणि त्यांना मात्र एका योद्ध्यासारखं लढावं लागेल या सामन्यामध्ये. किरण पवार आणि कंपनीच्या अगेन्स्ट खेळत असताना एक भलं मोठं टार्गेट. आणि खरं तर मागच्या सामन्यामध्ये थोडंसं अपयश जरूर आलं पंकज जाधवच्या वाटेला, परंतु या मॅचमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असेल MD वॉरियर्स या टीमला. चांगला खेळ आणि चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहे. पहिल्या षटकामध्ये खरं तर उलवे नोडमधील एक सर्वात वेगवान गोलंदाज या ठिकाणी ओमकार नाईक बॉलिंग मार्कमध्ये येतोय आणि समोर असेल स्ट्रायकिंग एला स्वतः कॅप्टन पंकज जाधव माठ्या. नॉन स्ट्रायकिंग एलवरती खेळाडू असेल मैदानाच्या आतमध्ये अक्षय मात्रे आणि खरं तर निकनेम अबू या नावानं सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आज अलिबाग परिसरातील अनेक खेळाडू तुम्ही आजच्या दिवसामध्ये पाहताय आणि एका बाजूनं पनवेल उरण असेल आणि त्याचबरोबर खालापूर परिसरात देखील अनेकसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि काल खरं तर कतारवरून फ्लाईट पकडून आपले मसल्याचे नदीम खैरकर हे देखील इकडे दाखल झालेले आहे. सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि या मॅचसाठी दोन्ही टीमला खरं तर बेस्ट ऑफ लक असेल. पहिला बॉल या षटकातला असेल. ओमकार तयार आमच्या पॅव्हलियन एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज तरार गोलंदाजी ही खरं तर ओमकार नाईकची ओळख आणि समोर तेवढाच आक्रमक फलंदाज पंकज जाधव. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न. पहिलाच बॉल अगदी उजव्याच्या बाहेर परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये यश मिळालं ओमकार नाईकला आणि पहिला डॉट बॉल. आज खरं तर आपण पाहताय या ठिकाणी बामणडोंगरी संघ खेळतो आणि या संघामध्ये चिंचवली गोहे परिसरातील खालापूर परिसरातील एक नामवंत खेळाडू आकाश पाटील हा देखील खेळतो आणि खास करून पनवेल. रोशन आपल्या व्यासपीठावर पाहुणे आलेत. सन्माननीय गौरव मित्रमंडळाचे अध्यक्ष धनाजी शेठ चौधरी यांचंही आपण मनापासून स्वागत करूया आणि जय बजरंग ढाब्याचे मालक एकनाथजी मुकादम साहेब यांचंही इथं आगमन झालंय. त्यांचंही आपण मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद. पुढचा बॉल फुल टॉस मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग कल्पेश ठाकूर. बॉल खाली झेल पकडला गेलाय आणि पुन्हा एकदा खरं तर पंकज जाधवच्या पदरी निराशा. डग आउट मध्ये जाईल आता 0 धावसंख्येवरती.
नतमोक्याची नाकामध्ये गे अंबा. तुम्ही या खेळाडूचा विचार केलात ना तर त्याची तुम्ही फिजिकल फिटनेस किती मजबूत यष्टी बांधा असलेला हा खेळाडू, शरीर यष्टी असलेला हा खेळाडू. पहिला बॉल तुम्ही यॉर्कर पाहिलात गोलंदाज ओमकार नाईक याचा, त्याला तो थोडासा कनेक्ट करणं थोडंसं अवघड झालं. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्या मॅचमध्ये देखील त्याला तुम्ही पाहिलं वारंवार त्याला यॉर्कर चेंडू फेकले गेले आणि तेव्हा त्याच्या समोर अडचणी सातत्याने येत गेल्या. खूप चांगली गोलंदाजी. खरं तर किरण पवारचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं राहील ओमकारसाठी, कारण सातत्याने पंकज जाधव, किरण पवार हे व्यावसायिक क्रिकेट एकमेकांच्या आगीच बऱ्याचदा खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचे डावपेच नक्कीच दोन्ही खेळाडूंना माहिती होतं आणि त्या अनुषंगानं मात्र ओमकारचं कौतुक करावं लागेल. त्याच्याकडे देखील भरपूर चांगला एक्सपिरियन्स आहे गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये. आपण पाहिलं सातत्याने एक वेगळी उंची गाठली आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. आकाश पाटील ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला, चिंचोली गोहे खालापूर परिसरातील हा खेळाडू या टीममध्ये खरं तर जॉईन झाला आहे. आपटा पंचायत समिती सदस्य तनुजाताई टेंबे यांचे बंधुराज आणि त्याचबरोबर संजयजी टेंबे यांच्याकडून देखील या टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त करतोय. 0 धावसंख्येवरती मोठा धक्का बसला आणि 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रसाद म्हात्रे हा खेळाडू. अक्षयवरती भरपूर आता जबाबदारी वाढेल, कारण 92 रन्सचं टार्गेट आहे. मागच्या सामन्यामध्ये एका रन्सनं पराभूत झाला होता बामणडोंगरी संघ. पुन्हा एकदा खोला टाकलेला बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल त्याला डीपमध्ये आणि त्यानंतर मात्र बॉलनं गाठली आहे ती म्हणजे सीमारेषा. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या MD वॉरियर्स या टीमला. बाद झाल्यानंतर अक्षय, अबू आणि प्रसाद याच्यावरती महत्त्वाची कामगिरी असेल, कारण सेकंड विकेटसाठी तुम्हाला भागीदारी बनवणं हे गरजेचं असू शकते. कारण ओमकार अतिशय वेगवान गोलंदाज, वेगवान ऑफ स्टंप यॉर्कर, या चेंडूची नितांत गरज आहे ती संघाला. बामणडोंगरी आणि गोलंदाज ओमकार नाईक याच्याकडून. तुम्ही जर पाहिलात हिंदुस्थान संघाचा ईशांत शर्मा अतिशय जास्त उंची असणारा हा गोलंदाज आणि शोल्डरचा चांगला उपयोग त्याचा होत असतो आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे ओमकार. आता अलिबाग संघाला आशा सोडायची नाहीये, निराश व्हायचं नाहीये. अमृत मिळत नाही म्हणून तुम्ही विष पिऊ नका, कारण इथे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. पंकज बाद झाल्यानंतर बाकीच्या सेनाला देखील काम करावं लागेल. रोशन, बॉडी लँग्वेज आपण पाहिली, खरं तर देहबोली या खेळाडूची तर भरपूर चांगली आहे. अतिशय उंची प्लॉटच्या बाहेर कदाचित हा बॉल लँड झाला, त्यामुळे पंचांचा योग्य निर्णय. ओव्हर स्टेपिंग खरं तर त्यामुळे मात्र पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र इथे आता बॉल फेकावा लागेल. फ्रीट असेल, फलंदाजाला संधी असेल आणि या स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो म्हणजे प्रसाद म्हात्रे. मागच्या इनिंगमध्ये खरं तर आपण प्रवीण पाहिला, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये किरण पवार सर्व चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडकडे उभा राहिला. कमीत कमी चेंडू त्याला फेस करायला मिळाले, तरी देखील अर्धशतकी एक मोठी इनिंग किरण पवारच्या माध्यमातून आपण पाहिली. परंतु या डावामध्ये एका खेळाडूला किरण पवारसारखी एक मोठी इनिंग खेळावी लागेल. आणि जेव्हा जेव्हा रोशन फास्टर्स गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतायत, ओव्हर स्टेपचे चान्स भरपूर जास्त असतात. नो बॉल आणि फ्रीडची संधी समोर प्रसाद म्हात्रे. पुन्हा एकदा वेगवान बॉल, कमबॅक अल्लाह जबाब आणि खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी. खरं तर प्रवीण आता उल्लेख करावा लागेल. उर्वणून म्हटलं की अनेक वेगवान गोलंदाज आणि त्यामध्ये एक नाव मी आवर्जून घेईल, ज्याचं आताच खरं तर निधन झालं, ते म्हणजे धीरज म्हात्रे. खरं तर त्याच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करेल. एक चांगला खेळाडू, टेनिस क्रिकेट जगताला निरोप देऊन गेला. भरपूर कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी त्या खेळाडूने मिळवली होती. तो मोरावे गावचा सुपुत्र, रायगडचा सुपुत्र धीरज म्हात्रे याच्या स्मृतीस आपण अभिवादन करूया. ओव्हर द विकेट, ओमकारचा बॉल कट करायचा होता. यावेळेस देखील बॉल चाललाय किरणच्या हातामध्ये, वारंवार डॉट बॉल, त्यामुळे प्रेशर हे हळूहळू वाढत चाललंय. MD वॉरियर्स टीमवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 ही धावसंख्या आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय. नक्कीच रोशन, परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते आता MD वॉरियर्स संघाची, परंतु सांगितलं जातं की जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच शिवरायांचा मावळा तिखट. संघर्षाशिवाय कोणी मान बनत नाही. दगडावर देखील जोपर्यंत घाव होत नाही तोपर्यंत तो देव बनत नाही. आता या मॅचमध्ये त्यांना चांगलीच कामगिरी करावी लागेल. रोशन, आपण भरपूर ऑप्शन पाहतो, त्याच्यानंतर स्पर्धा पाहतो, लीग पाहतो, परंतु
एखाद्या लीगमध्ये जर एखाद्याचा गौरव होत असेल तर ही मोठी संकल्पना. कारण बघा तुम्ही आज ज्या रायगड प्रीमियर लीग ऑप्शन मध्ये रायगड भूषण पुरस्कार, मयूर नाईक सिंगर असतील, त्याच्यानंतर पायल पाटील सिंगर असतील, अनेक ज्यांनी चांगली क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांना रायगड पुरस्कार अर्थातच सोहळा वितरण त्याच्यामध्ये त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं. म्हणजेच एक चांगली संकल्पना. आणि मगाशी उल्लेख केला होता की प्रवीण दुगाडे सर यांनी की पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष अजून तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य सातत्याने मंगेश वाकडीकर साहेबांचं राहिलंय. नक्कीच कला क्षेत्रामध्ये रायगडचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि खूप चांगली यश त्यांनी संपादित केलं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मात्र मंगेश वाकडीकर यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि हे फार गरजेचं आहे. कलेचा कदर करणं हे गरजेचं आणि कदर करणारा माणूस म्हणजे मंगेश वाकडीकर. आवर्जून त्यांचा उल्लेख केला जाईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान त्यांचं राहिलं आहे. आता या मॅचमध्ये प्रवीण आपण जर का पहिला 92चं टार्गेट, आतापर्यंत 87 रन्सची गरज आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स या टीमला आव्हान थोडंसं या ठिकाणी अवघड होत चाललं, परंतु अजूनही आशा सोडता कामा नये. प्रयत्न करावे लागतील MD वॉरियर्स टीमला, कारण समोर आहे अक्षय म्हात्रे उर्फ अप्पू. अनेक वेळा मोठमोठ्या इनिंग गतवर्षी याच मैदानावरती या खेळाडूकडून आपण चांगल्या इनिंग पाहिले. आता पुन्हा एकदा एका मोठ्या इनिंगची गरज आहे MD वॉरियर्स टीमला. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार रोहन गरत उर्फ जॉन्टी. पहिलाच बॉल आतली कडा घेतली आहे, बॉल चाललाय खरं तर प्रफुल्लच्या हातामध्ये आणि यावेळेस तुम्ही पाहताय आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर हा वारंवार खरं तर वाढत चाललाय यावेळेस MD वॉरियर्स टीमवरती. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जरी तुमच्या पाठीला अनेक अडचणी असल्या तरी तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. या ठिकाणी आशावादी राहावं लागेल, सकारात्मक दृष्टिकोन दाखवावा लागेल. इनसाइड आउट यावेळेसचा बॉल चाललाय कव्हरच्या दिशेमध्ये, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. केला तर रोशन याच मैदानावर तुम्हाला क्रिकेट नाही तर मंगेश वाकडीकर साहेबांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा 2 वेळा या मैदानावरती झाल्यात आणि त्या स्पर्धेमध्ये प्रो कबड्डी स्टार केदार लाल हे देखील या मैदानावरती खेळून गेले. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मंगेश वाकडीकरांचं एक पाऊल अर्थात म्हणतं जाताना मराठी पाऊल पडती पुढे आणि सातत्याने शिरडोन गावाचा डंका आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाने आणि आज शिरडोन गावाचं नाव खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं जात आहे. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी, ज्या फलंदाजी गरज होती MD वॉरियर्स टीमला ती फटके देखील पाहायला मिळतात. अक्षय म्हात्रेकडून आणखीन एक षटकार. अप्रतिम फटका होता. षटकाराची भरपूर गरज आहे MD वॉरियर्स संघाला आणि 6 धाव्यांच्या मदतीनं धाबा लागतंय. धावफलकावरती 15 एकूण धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकामध्ये एकूण 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता तुम्ही स्वतःच तयार करा, कारण कपाला हातावरच्या रेषेवरती भाग्य शोधण्यापेक्षा तुमच्या कपालावरती घाम येऊन त्याच्यामध्ये तुमचं भाग्य शोधा, मग तुमची मेहनत फलाला येईल. नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं तुम्हाला अजूनही या ठिकाणी आशावादी राहावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच ज्याला म्हटलं तो दाखवावा लागेल. आणि आता प्रयत्न सुरू केलेत अक्षय म्हात्रे या खेळाडूने. अलिबाग संघामध्ये देखील ती कुवत आहे, ती ताकद आहे, पण तो एका बाजूने किरण पवारचं नेतृत्व फार महत्त्वाचं. पुन्हा एकदा आतली कडा घेतली, बॉल चाललाय यष्टीरक्षक किरण पवारच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, तिसरा चेंडू षटकार, चौथा बॉल डॉट. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या रोहन म्हात्रे उर्फ जॉन्टी या गोलंदाजाने. परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आहे. आणि या सिच्युएशनला आपण जर का प्रवीण पाहिलं, ही परिस्थिती अतिशय नाजूक बनली आहे अलिबाग संघासाठी. परंतु अक्षय पुन्हा एकदा दहाडतो मैदानाच्या आतमध्ये. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील स्टँडला सलामी देणारा हा षटकार येतोय MD वॉरियर्स टीमसाठी. पुढे, कारण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे यशस्वी आयोजक मंगेश वाकडीकर साहेबांच्या वतीनं रायगड पुरस्कार देऊन अर्थातच या सर्व कलाकारांना सन्मानित केले गेलं. मयूर नाईक, पनवेल लिंबू कापला फेम, योगेश अग्रावकर, आई तुझा देऊल, अलिबागचे हे सुप्रसिद्ध गायक, त्याच्यानंतर नवरा पाहिजे गोरा गोरा, पायल पाटील सुप्रसिद्ध कलाकार, त्याच्यानंतर सोनाली पाटील
लावणी सम्राज्ञी पेन अस्मिता सुर्वे, कोलंबीवाली रोहा आणि द लेजंड वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर रायगड एक्सप्रेस मरणोत्तर रायगड भूषण पुरस्कार सुधीर तांडेल सर आणि त्याच्यानंतर इंडियन आयडल ओरंच्या अर्थात सागर म्हात्रे या सर्वांना त्या ऑप्शनमध्ये खऱ्या अर्थानं रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले गेलं. हे मंगेश वाकडेकरांचं नक्कीच आपण मनापासून कौतुक करूया. गोलंदाज सज्ज होत आहेत. व्हेरी गुड बॅटिंग, परंतु यावेळी ऑन साईडला फटका भरपूर चांगला खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे, पण त्यांच्या आबाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकारांतर आलेला हा दर्जेदार चौकार. जीवन माध्यमातून ऐकलं. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर MT वॉरियर्स टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती प्रवीण आहे 1 गडी बाद 25 धावा. आता येणारे 24 बॉल आणि 68 रनची गरज असेल MT वॉरियर्स टीमला. रोशन, सुरुवात थोडीशी पडझड झाली होती MT वॉरियर्स अलिबाग क्रिकेट संघाची. आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिकावं. मग तो निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःच्या मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. आता ही सुरुवात ती दाखवली या 2 फलंदाजांना. अप्रतिम फलंदाजी अक्षय अबू आणि प्रसाद या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. ओमकार नाईकनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या स्पेलमध्ये भरपूर इम्प्रेस केलं या खेळाडूने. आता सेकंड स्पेल फार निर्णायक असेल, कारण या स्पेलमध्ये जर का एखाद दुसरा विकेट खरं तर जीवदानी स्पोर्ट्स उलबे खरं तर बामणडोंगरी टीमला मिळाला तर मात्र पुन्हा एकदा कठीण परिस्थिती निर्माण होईल MT वॉरियर्स टीमसाठी. कारण दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा आल्या. आता या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम करावं लागेल, ते म्हणजे ओमकार नाईक या गोलंदाजाला. याच एंडकडून त्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि अगदी योग्य दिशेने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. समोर खेळाडू आहे प्रसाद म्हात्रे आणि एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल अक्षय म्हात्रे. अलिबागचे हे 2 खरं तर सितारे आणि अलिबागचे हे 2 चांगले खेळाडू. आय थिंक रोशन आताच माहिती मिळते की मागच्या वर्षी मला तर वाटतं अक्षय हा खेळाडू करंजाडे टीम मध्ये होता आणि तेव्हा त्याने अर्धशतक ठोकला होता, परंतु यावेळी स्वतः आज मात्र अलिबाग संघाकडून खेळत असताना. येस, प्रमोद घरत यांच्या टीममध्ये हा खेळाडू होता. यावर्षी देखील प्रमोद घरचा संघ टॉप 16 मध्ये पोहोचला आणि इथे अक्षयला आता मोठी इनिंग साकारायची आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी अचूक टप्पा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये जवळजवळ या खेळाडूने 5 चेंडू सलग डॉट केले. एक पहिला चौकार आणि त्यानंतर मात्र आपण जर का पहिला 5 बॉल डॉट आणि हे 5 बॉल डॉट खरं तर संघासाठी अडचणी वाढू शकतील याती मात्र शंका नसणार आहे. कमबॅक करावा लागेल तुम्हाला. मैदानाच्या चौफेर डोलेबाजी करावी लागेल. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा फटका खेळावा लागेल. कारण सिंगल डबलने देखील तुम्ही डाबाला आकार देऊ शकता, धावसंख्येला तुम्ही रोटेट करू शकता, तुम्हाला लय सापडू शकता. आणि तो प्रयत्न आता पुन्हा एकदा प्रसादनं केला आहे. स्ट्रायकिंग एंडला आलाय अक्षय म्हात्रे. खरं तर या सामन्यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकतो भविष्यामध्ये. उरलेल्या काही चेंडूमध्ये अक्षय म्हात्रे हा खेळाडू बामणडोंगरी टीमसाठी. नक्कीच रोशन, संध्याकाळची वेळ आता तुम्हाला पाहायला मिळते. 93 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत विचार केला तर तब्बल 23 बॉल आणि 68 धावांची गरज. आपला कॉन्फिडन्स सुतली बॉम्ब सारखा असला पाहिजे. वाजला तर एकदम जोरात, नाही वाजला तर नंतर जवळ यायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल. इथे लेफ्ट हँडर वर्सेस राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती अगदी बरोबर योग्य पद्धतीने ही पार्टनरशिप होत असताना कधी कधी असं होतं रोशन की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानात असतो. एकेरी धाव सातत्याने स्ट्राईक रोटेट होते खेळाडूंची, धावपल सातत्याने इकडून तिकडे तिकडून इकडे. त्याच्यामुळे कदाचित हा बेनिफिट बॅट्समनला होऊ शकतं. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं एका रन्सनं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं बामणडोंगरी टीमला. एक रन महत्वाचे. आता ओमकार नाईकचं हे षटक स्ट्रायकिंग एंडला असेल. अबू राऊंड विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये यश लागली. बॉल चाललाय या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे. लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर सीमा पार चौकार. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. अप्रतिम. खरं तर प्रवीण ही धून ऐकली एक वेगळी ऊर्जा संचारते सर्व खेळाडूंमध्ये आणि भरपूर
या स्पर्धेनं मात्र आज यशाची उंच शिखरे देखील गाठलेली आहेत. मंगेश वाकडीकर यांची कल्पक नेतृत्व आणि त्यांची चांगली संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट हल्लाबोल करता प्रयत्न आणि इथे मात्र नशिबाने देखील साथ दिली. अबुला यावेळेस वेगावरती स्वार झाला परंतु लाईन खराब केली, लाईन मिस केली असंच म्हणावं लागेल, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आपण पाहता डावखुऱ्या फलंदाजासमोर. आणि यावेळेस पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मात्र मिळतील बॅटिंग करणाऱ्या MD वॉरियर्स टीमला. या वाईडनं मात्र एक सांगितलं की ओमकार नाईकवर देखील प्रेशर आहे, कारण अक्षय ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळतो आतापर्यंत 7 चेंडू फेस केले, 24 धावांचं योगदान या खेळाडूंना आपल्या टीमला दिलंय. येणारे 21 बॉल आणि 65 रनची गरज. मोठा फटका, लाश ऑफ टायमिंग, पिकअप शॉट, बॉल चालला मिड विकेट, सीमारेषा पार, लांब लचक, उत्तुंग असा षटकार. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. हे चौकार छटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. थँक्यू डीजे रोशन. तुम्ही एका क्षणाला तुम्ही पाहता जसे षटकार येत आहेत तसेच तेजस मात्रे ॲज अ टीम मेंटॉर थोडीशी चेहऱ्यावरती तणाव, टेन्शन, वातावरण चलबिचल, चंचल मन मैदानावरती. मस्ट नीडेड सिक्सर फ्रॉम द बॅट्समॅन अक्षय मात्रे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार, 3 चौकार, वैयक्तिक त्याची धावसंख्या तुम्ही पाहिलीत तर 8 चेंडूमध्ये 30 धावांची अफलातून फलंदाजी. आणि मला आता म्हणावं लागेल रोशन की किरण पवार हे प्रत्युत्तर असताना डू अँड डाय नॉकआउटचा सामना आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो बने रहेगा मुकाबले में. करो या मरो ही परिस्थिती असा हा सामना आहे आणि जो जिंकेल तो त्याचं आव्हान कायम राहील. आणि जेवढ्या अक्षयच्या बॅटमधून धाब्याला रोशन एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, फक्त चौकार आणि षटकार. डावाला सुरुवात केली तेव्हाच म्हटलं होतं अक्षय जर का जास्त वेळ उभा राहिला तर मात्र अडचणी वाढतील बामणडोंगरी टीमसाठी. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल परंतु हिंमत कधी हरू नका, कारण तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. आणि तीच हिंमत या इनिंगमध्ये खरं तर आपण अक्षय मात्रे उर्फ आबूच्या या इनिंगमध्ये पाहत आहे. ज्या पद्धतीनं किरण पवार खेळला त्याला प्रत्युत्तर देणारी खरं तर टीट फॉर टॅट अशी इनिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली. तेजस मात्रे यांनी आता खुर्ची सोडली, चलबिचल झालेत, कारण त्यांच्यासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. नक्कीच रोशन. परिस्थिती चिखला एवढी वाईट असली तरी मन मात्र खंबीर असलं पाहिजे आणि माणूस मग कमलासारखा फुलतो. लाईन ग्रुप अर्थातच कुणाल फडके या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. आता मॅच मध्ये ट्विस्ट, 20 बॉल 56 धावांची गरज. जबरदस्त फाईट, अलिबाग वर्सेस ही मॅच तुम्हाला जीवदानी उल्वी नोड या 2 संघांमध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली होती रोशन. आता थोडंसं अँगल चेंज करत असताना पॅव्हलियन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पॅव्हलियन कडून गोलंदाजी करतायत राऊंड द विकेटने या डावखुऱ्या फलंदाजासमोर. आखू टप्प्याचा बॉल. यावेळी जर चेंडू बॅटच्या रडारमध्ये अगदी व्यवस्थित आला असता तर हाही बॉल सेम अँगलने षटकाराबाहेर गेला असता. स्विंग अँड मिस. आणि खरं तर वेगवान बॉल होता, पेसचा पुरेपूर वापर, बॉल थोडा टॉस झाला आणि यष्टीरक्षक किरणच्या हातामध्ये विसावला. नशिबावर अवलंबून राहून फायदा नाही, कारण नशीब हा 1% असतो तर तुमची मेहनत ही 99% असते. आता तुम्हाला मेहनत ही जास्त करावी लागेल. उर्वरित 19 चेंडू आणि 56 धावांची गरज. चांगली इनिंग आपण पाहताय अक्षय म्हात्रे उर्फ आबूची. गेम प्लॅनिंग भरपूर चांगला. या खेळाडूचा आपण जर परफॉर्मन्स पाहिला गतवर्षी आपण उल्लेख देखील केला, एक अर्धशतक याच मैदानावरती या खेळाडूने केलं होतं. आता संघासाठी एक संकट मोचक म्हणून भूमिका साकारत असताना मैदानामध्ये अक्षय म्हात्रे अलिबागचा हा एक स्टार खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये खरं तर पनवेल परिसरातील अतिशय चांगला तेज तर्रार असा हा गोलंदाज ओमकार नाईक. मुछो पे ताव देकर गेंदबाजी करनेवाला एक खेळाडी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट. एज लागली आहे इथे, चान्स निर्माण झाला आणि झेल पकडली आहे. ही झेल नाही तर ही कॅच नाही तर ही मॅच पकडली आहे असं म्हणावं लागेल. प्रफुल्ल केदारी यांनी मात्र ही कॅच पकडली आणि विकेट मात्र मिळवून दिला आपल्या टीमला. ओमकार नाईक, तेजस मात्रे भरपूर आनंदी तुम्हाला दिसतील या कॅच नंतर. खूप चांगला खरं तर या ठिकाणी झेल पकडलाय प्रफुल्ल केदारी, समीर शेटकटेकर, सतीश शेटकटेकर आणि त्याचबरोबर सूरजजी दमडे. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. खरं तर त्यांचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ओम साई बंगारवाडा, कॅप्टन सिद्धेश भास्कर. रोशन, आपण इकडे स्वागताकडे वळतोय. आदरणीय धनाजी चौधरी, गौरा मित्र मंडळाचे अध्यक्ष इथे
आलेले आहेत. खरं तर पहिल्या दिवसापासूनच ते इथे आहेत. आजही ते इथे आलेले आहेत. त्यांचं आणि एकनाथ दादांचं पण स्वागत होणार. या दोघांनाही मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. संतोष चौधरी यांचे मोठे बंधू धनाजी चौधरी, जय बजरंग ढाबा, जो लपेटा जय बजरंग ढाब्याचा प्रसिद्ध आहे, त्या जय बजरंग ढाब्याचे मालक एकनाथ मुकादम यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धनाजी चौधरी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. मी विनंती करतो त्यांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शिरडोनच्या प्रत्येक ग्रामस्थानं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. रायगड प्रीमियर लीग कशी यशस्वी होईल या दृष्टीनं प्रत्येक जणाचा खारीचा सिंहाचा वाटा आहे. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज या रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांचं स्वागतही जय बजरंग ढाब्याचे मालक एकनाथ मुकादम. खरं तर शिरडोन म्हटलं की कलाकारांची भूमी, शिरडोन म्हटलं की ढाबेवाल्यांची भूमी, आणि एकनाथ मुकादम यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच रोशन, जर विचार केला तर तेजस मात्रे यांचं तणाव टेन्शन वाढत चाललंय. त्याच्यानंतर तुम्ही विचार केला तर जय माता दी दिघोडे उरण क्रिकेट संघ देखील वाट पाहत असेल की त्यांच्या समोर कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये मॅच खेळेल याच्याकडे देखील भरपूर प्रेक्षकांच्या नजर असतील. फर्स्ट 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 37, लॉस ऑफ 2 विकेट, 37 धावा, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता एमडी वॉरियर्स क्रिकेट टीमला 18 बॉल आणि 56 धाव्यांची गरज. रोशन, आव्हान महागडं म्हणता येणार नाहीये. मिडल ऑर्डर जर तुमच्याकडे मजबूत असेल तर तुम्ही या मॅचमध्ये सहज वापसी करू शकाल. 18 चेंडू आणि 56 रन्सची गरज आहे. खरं तर मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीतील आता खेळाडूंवरती मोठी जबाबदारी असेल. अजूनही सामना संपलेला नाही आहे. खरं तर या मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु समोर कल्पेश ठाकूर, आणखीन एक वर्सटाईल गोलंदाज बामणडोंगरी संघाचा अमरदादा म्हात्रे. खरं तर यांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने या संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि आजच्या घडीला रायगडमधील एक दिग्गज ग्रामीण संघ म्हणून या बामणडोंगरी संघाकडे आदरानं पाहिलं जातं आहे. आणि खरं तर याचं श्रेय जाईल अमरदादा म्हात्रे यांच्या संपूर्ण सहकार्यानं. आणि या मॅचमध्ये आता येणारे 18 बॉल, प्रवीण 56 रनची गरज. रोशन, प्रवास खूप कठीण आहे, परंतु कठीण काळात देखील स्वतःला नेहमीच सांगत राहा की अजून मैदानावरती जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एमडी वॉरियर्स अलिबाग संघ हा मैदानावरती सुरक्षित असेल. गोलंदाजीमध्ये चेंजेस, गोलंदाज येत आहेत. लेफ्ट आर्म कल्पेश ठाकूर येत आहेत गोलंदाजीवरती. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलतील बॉलला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागत आहेत. त्या 38, उर्वरित 17 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज. फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नव्हे तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. तुम्ही कॅप्टन पंकज जाधव बाद झाला म्हणून स्वतःचा डाव कोसळू देऊ नका, कारण तुम्हाला मैदानावरती स्वतःचा पराक्रम आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि तशीच पद्धतीची फलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल. हवा अगदी जर तुम्ही पाहिलीत थोडीशी शांत, कधी वेगाने, परंतु जशी जशी तुम्हाला हवा येईल त्या हवेचा वेग, हवेचा फायदा तुम्हाला घ्यावा हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. दोन्ही फलंदाज पंचांशी थोडीशी बातचीत करत असताना थर्ड अंपायर तर तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. अर्थातच आमचे पंच संजय सावंत सर, आपण या स्क्रीन समोर. इथून स्क्रीनवरती चेक केलं जाईल. इथे आमचे संजय सावंत सर चेक करतील स्क्रीनवरती. जर कुठलाही खेळाडू थर्ड अंपायर अर्थात ज्याच्यावर ऑप्शन आला तर इथे स्क्रीनवर आमचे तिसरे पंच इथे चेक करतील आणि तिथून ते डिसिजन देतील याची नोंद घ्या. तो बिल्कुल यहाँ पर रोशन जो थर्ड अंपायर गेंदबाजी के ऊपर आक्षेप है, तर आपण दाखवा या ठिकाणी संदेश. परेश मात्रे, कांबोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग. आज देखिए बिल्कुल मेरे ख्याल से छेड़ा टूट पड़े थे गेंदबाजों के ऊपर. इतने लंबे लंबे छक्के मारे थे कि कमाल के छक्के दागे थे. इंतजार में है जय माता दी दिगोड़े उरण टीम. एक मुकाबला उनका बैलेंस है, परंतु यहाँ पर मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ जरूर, लेकिन देखेंगे जब तक मैदान में रहेंगे बल्लेबाज प्रसाद तब तक उम्मीदें बनी रहेगी. नक्कीच नक्कीच सातत्याने जर या स्पर्धेचा विचार केला तर भरपूर जे
रोजगार आहेत. अर्थातच कलिंगडवाले असतील, वडापाववाले असतील, त्याच्यानंतर चायनीजवाले असतील. एकंदरीत या स्पर्धेचा तुम्ही विचार केलात ना तर सर्वांसाठी ही स्पर्धा उपयुक्त. कारण ज्या पद्धतीनं आणि आमच्यापेक्षा टीके माली सर तर चांगलेच वर्णन करतील. कारण मी मागाशी उल्लेख करणार होतो आमचे तुरमाल्याचे कलिंगडवाले मामा अगदी 2 पोरींचं लग्न करून त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलाचा देखील व्यवस्थित हे केलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि ज्या पद्धतीनं जे आज रोजगार उपलब्ध होत आहेत खऱ्या अर्थानं आणि या स्पर्धेचा सोबत इट्स अ फेअर बॉल, लिगल डिलिव्हरी, खूप चांगली गोलंदाजी. प्रवीण, अनेक छोटे मोठे व्यावसायिक स्टॉलवाले त्यांना मात्र इथे रोजगार मिळाला आणि धंदा रोजगार खरं तर व्यवसाय ही एक चांगली गोष्ट आहे. कोणाची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा छोटा का होईना पण बिझनेस असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर विचार केला तर रोशन मंगेश वाकडीकर साहेब बघा, कुठलाही पद नसताना आजपर्यंत जी कामं त्यांच्या माध्यमातून केली, काय सांगशील? डेफिनेटली खरं तर दूरदृष्टी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंगेश वाकडीकर आणि सातत्याने समाजाशी बांधिलकी राखणारा माणूस. परंतु मैदानामध्ये माइंड ब्लोईंग खरं तर आउटस्टँडिंग फटका तुम्ही पाहिला आणि 6 धावा मिळतील त्या म्हणजे MD वॉरियर्स टीमला. मंगेश दादा वाकडीकर आहे तो धुरंधर, नवतरुणांचा साथीदार, साऱ्यांचा हाय आधार. कमाल की बल्लेबाजी. आणि रोशन आता या मॅच मध्ये षटकार जो ठोकलाय फलंदाज राहुल, या फलंदाजानं अप्रतिम षटकार होता आणि नितांत गरज होती षटकाराची आणि या षटकाराच्या मदतीने फलकावरती धावा लागतायत. 44 धावा, आता 16 चेंडू, 49 धावांची गरज. म्हणजेच या षटकामध्ये रोशन अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि तब्बल या 4 चेंडूंमध्ये जरी 2 षटकार आले तरी या मॅच मध्ये MD वॉरियर्स अलिबाग क्रिकेट संघ आपली बाजू मजबूत ठेवू शकतो. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो की ज्यांच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. नक्कीच हा षटकार थोडासा मोमेंटम प्राप्त करून देतो MD वॉरियर्स टीमला आणि चांगला फटका. MD वॉरियर्स टीमचे टीम ओनर अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचा आवर्जून उल्लेख केला जाईल. कारण आपण पाहिला क्रिकेट क्षेत्र असो किंवा बैलगाडा शर्यत असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरीव कामगिरी राहिली आहे आणि जनतेने देखील त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. असे एक अफाट नेतृत्व म्हणजे आदरणीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब. 16 चेंडू आणि 49 रनची गरज. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल पेडणेकरनं लगावलेला हा षटकार बरंच काय सांगून जाईल बामण डोंगरे टीमला. अजूनही खरं तर संघर्ष बाकी आहे, संघर्ष करतोय तो म्हणजे MD वॉरियर्स टीम. चला मॅच लगेच फास्ट करा. अजून एक मॅच बॅलन्स असेल याची नोंद घ्या. टॉप 16 साठी आज 2 संघ इथे क्वालिफाय होतील. सकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही पाहिलात तर टॉप 16 मध्ये क्वालिफाय होणारा संघ रॉयल स्पोर्ट्स कलंबोली आकाश तारेकर अँड टीम, वेल प्लेड. परंतु इथून आता मात्र एक संघ क्वालिफाय होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केला आहे. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने फलकावरती धावा लागतायत त्या म्हणजेच 45. अजूनही 16 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 48 धावांची गरज. जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास असतो रोशन. आता त्याच आत्मविश्वासाने या मैदानावरती दोन्ही संघांना दमदार कामगिरी करावी लागेल. यस, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. प्रवीण, आज संपूर्ण दिवसामध्ये पंचांचं कार्य देखील खरं तर चांगलं राहिलं. सर्व पंच जे आहेत आता मैदानामध्ये ऑनफिल्ड अंपायर, मेन अंपायर द्वारकानाथ चोरगे बेलवलीचे आहेत. एका बाजूनं करंजाचे शैलेश चव्हाण सर, आमचे कर्नाळा परिसरातील हिरामन भोसले असतील, आमचे लोबो सर असतील आणि खास करून संतोष चौधरी यांचा उल्लेख करूया आपण. चांगलं योगदान. इथे फिल्डिंग भरपूर चांगली, कमीत कमी किमान 3 धावा आपल्या टीमसाठी रोखल्यात या खेळाडूनं आणि चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. धावसंख्या आपण पाहताय जसजसे या ठिकाणी डावाला पुढे घेऊन जातील तसतसं मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी प्रेशर वाढत जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. कारण आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. येणारे बॉल असेल 15 आणि या विजयासाठी 47 रनची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना MD वॉरियर्स या टीमला. ऑफिशियल पंच आपण पाहता येत्या कालावधीमध्ये उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये पंच समालोचक यांच्यासाठी एक 2 व्हीलर बाईक आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील संतोष चौधरी या सर्व पंचांची निवड देखील झालेली आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये खरं तर संतोषी चौधरी सर्व हे पंच आहेत त्यांची निवड देखील झाली आहे. प्रवीण गायकर आपली देखील निवड झालेली आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला त्या स्पर्धेसाठी. 14 बॉल आणि आता विजयासाठी प्रवीण 46 रन. बिल्कुल रोशन, मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ. पहली गेंद थोड़ी सी अगर बात करेंगे तो मेरे ख्याल से अच्छी फेंकी थी, उसके बाद एक छक्का आया था, उसके बाद प्रेशर बना रहा
वाइट बॉल आई, दिल साफ होगा तो हर गुनाह माफ होगा, हिसाब तेरी कमाई का नहीं मेरे दोस्त तेरे कर्मों का होगा। अब यहां से काटा गियर नहीं बदलेगी, मोमेंटम को चेंज करना होगा एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के बल्लेबाजों को। अलॉन्ग द कारपेट यहां पर शॉट खेला है, स्क्वायर लेग में फील्डर मौजूद है, वहां पर थोड़े से फंबल, एक रन तो कंप्लीट, दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता है और यहां पर अंपायर की उंगली हुई खड़ी, बल्लेबाज को वह पारी का खात्मा और एक झटका, तीसरा झटका। प्रसाद बैक टू द पेविलियन। रोशन, जिस तरीके से आप जो दो बैनर देख सकते हैं ना, बिल्कुल अंपायर के पीछे यानी कि जो बॉलर है उनके पीछे मंगेश वाकड़ेकर साहब का बैनर है जो रायगढ़ प्रीमियर लीग के अध्यक्ष है, और उनके अपोजिशन में बिल्कुल आप देख सकते हैं संतोष चौधरी सर, जो इनका अनोखा अंदाज है, जो हमेशा जब अंपायरिंग के लिए जाते हैं तो बिल्कुल उनका जो एक्शन है वो बॉल का दिखाते हैं कि नई बॉल के साथ अब शुरुआत होगी, और ये उनकी हमेशा स्टाइल बिल्कुल हमेशा आयोजकों को भा जाती है। अच्छा, यहाँ पर थ्रो, अच्छी फील्डिंग, सेकंड अटेम्प्ट में गेंद को उठाया और वहां पर कमबैक किया। मुकाबला थोड़ा सा अभी भी दबाव बना रखा है एमडी वॉरियर्स अलीबाग टीम के ऊपर। अब गेंदें बची है महज 13 और जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। एक बड़े शॉट की तलाश है जहां पर मैच को अपनी तरफ खींच लाने की कोशिश कर सकते हैं। बेबड़ा शॉट खेला तो जरूर है, हवा में है बहुत देर तक गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं है। अंतिम गेंद के ऊपर लगता हुआ यह छक्का। ओवर नंबर 4 हुआ कंप्लीट। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद एमडी वॉरियर्स अलीबाग टीम का स्कोर है 48 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए 12 गेंदें और 45 रनों की जरूरत है। हो लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग, लाखात एक मंगेश दादाचं आयोजन हे अलग। आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग। ये जो संगीत जब बजती है ना, दर्शक इधर उधर देखते हैं, मान्यवर भी उधर देख, कहीं कमेंट्री वाला गाना तो नहीं बोलने लगा। ये पिछले साल का ये धुन शायद इसी मंच पर बनी थी और कमाल की बनी रही और पूरी तरीके से छा गई। किरण पवार, आज का दिन इनके नाम पर रहा। पहले मैच में बढ़िया बल्लेबाजी शुरुआत दी थी, दूसरे मुकाबले में उससे भी विध्वंसक शुरुआत दी थी। अब यहाँ पर देखेंगे गेंदबाजी की कमान संभालने आते हुए रोशन, यहाँ पर कमबैक करना होगा, रन चाहिए। अब तो समय नहीं है आपके पास कि सिंगल डबल ले, कि यहाँ पर बड़े शॉट में तब्दील करना होगा। सुदर्शन बिल्कुल थोड़े से इंजर्ड हुए थे, 12वें खिलाड़ी के तौर पर आए थे, लेकिन यहाँ पर फिर से एक बार शायद इन्हें मैदान में जाना पड़ेगा। शुभम यहाँ पर बाहर लौटते हुए। चलिए आप मैच तुरंत स्टार्ट कीजिए किरण प्लीज, अभी एक मैच बैलेंस है यहाँ पर। हमारे दोनों ऑफिशियल अंपायर द्वारकानाथ सोरगे सर मैन फ्रॉम बेलौली और हमारे दूसरे अंपायर शैलेश चौहान सर मैन फ्रॉम करंजा, ये दोनों ऑफिशियल अंपायर। संजय सावंत सर, उनके समेत हमारे और एक अंपायर हीरामन भोसले सर और संतोष चौधरी सर, ये ऑफिशियल अंपायर आज के दिन में बिल्कुल देख सकते हैं जिन्होंने बेहतरीन अंपायरिंग। टीके माली सर, प्रवीण दुगाड़े सर, अमित पाजी बिल्कुल मौजूद है, हमारे शिंदे साहब वो भी मौजूद है। लेकिन यहाँ पर देखिए बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी, एक रन मुकम्मल। अब तो यहाँ पर बची हुई 11 गेंदे हैं, 44 रन, यानी कि 44 बोले तो रोशन हर एक गेंद के ऊपर बाउंड्री। पर बॉलमध्ये खरं तर 400 स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग करावी लागेल। 11 चेंडू आणि 44 धावांची गरज। किरण पवार यावेळेस देखील तुम्ही पाहताय थोडासा हलकासा टर्न बॉलला गेला आणि या पंचाचा इशारा तो वाईट अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू। 50 धावा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील। आता येणारे 11 बॉल आणि 43 रनची गरज, भलं मोठं टार्गेट आहे, इथून प्रयत्न करावे लागतील। फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल रोहित पाटील, विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, कल्पेश ठाकूर चेंडू उचलतो फेकतोय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल ॲड होईल बॅटिंग करणाऱ्या एमडी वॉरियर्स टीमच्या धावफलकावरती। इथून जो संघ पराभूत होईल तो सलग 2 सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ असेल, त्यामुळे त्या संघाचा प्रवास संपेल आणि जो जिंकेल त्याला मात्र एक संधी मिळेल। आधी संधी पुढच्या सामन्यामध्ये असेल, संघ असेल जय माता दी दिगोडे, या टीमच्या अगेन्स्ट आणखीन एक सामना खेळावा लागेल। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आकाश तारेकरचा संघ सुपर 16 मध्ये दाखल झाला। आणखीन एक संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये मिळेल, सुपर 16 मध्ये दाखल होणारा
किरण पवार अष्टपैलू कामगिरी करत आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोअरमध्ये बॉलला थांबवलं देखील. पूर्णपणे या सामन्यावरती मजबूत पकड खरं तर मिळवली जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने. जबरदस्त कमबॅक किरण पवारच्या नेतृत्वाखाली गतवर्षी देखील हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला होता आणि अगदी सुपर 8 मध्ये वीर मराठा जोहे विश्वजित ठाकूर टीमच्या अगेन्स्ट मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. उशिरा का होईना आक्रमण आणि येतोय पुन्हा एकदा हा षटकार बॅटिंग करणाऱ्या MD वॉरियर्स टीमला. सहा धावा या बॉलवरती आल्या. रोहित पाटील आणि त्याच्याबरोबरने विनोद वटकरे हा खेळाडू 40+ खेळाडू आहे, परंतु आणखीन चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत प्रवीण 8 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. शेवटचे 7 बॉल आणि 34 रनची गरज आहे. 7 चेंडू आणि 34 धावा शेवटच्या षटकसाठी 2 ऑप्शन आहेत खरं तर किरण पवारकडे. एक असेल रोहन घरत आणि दुसरा असेल कल्पेश ठाकूर. कदाचित कल्पेश ठाकूरच्या बाजूने कल असेल किरण पवारचा, कारण आता अखेरच्या षटकामध्ये हा सामना पोहोचतोय. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 34 धावाची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या MD वॉरियर्स टीमला. विनोद वटकरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड करते. 9 गावचा हा खेळाडू. त्याला थोडं स्पीडअप करा, आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायचे प्लीज. दोन्ही टीमला विनंती आहे, आणखीन एक मॅच आपल्याला इथे आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा येतोय आणखीन एक वाईट बॉल. म्हणजे हे षटक समाप्त होण्यासाठी आपल्याला आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. अजून देखील संधी आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे, आक्रमण करायचं आहे. फुल टॉस बॉल आणि वेगवान फटका स्क्वेअर लेग रिझनकडे बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंचांचा इशारा होतोय हा सनसनीत चौकार. बिल्कुल यहाँ पर शानदार चौका बटोरा. 4 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ 5वां और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल रन संख्या बनी है यहाँ पर 64. 64 रन स्कोर कार्ड के ऊपर आने वाली. अब 6 गेंदें बची और जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता है. तेजस मात्रे को बेहतरीन याद होगा कि एक मुकाबला आपके ही ट्रॉफी में हुआ था जहां पर गावदेवी गावठाण टीम के बल्लेबाज करण मडवी ने वो कारनामा किया था. ये अनकही बातें हैं, कभी दिन होता है खिलाड़ी, लेकिन अभी भी ये नहीं कहेंगे कि MD वॉरियर्स टीम हारी है. मुकाबला अभी भी मैदान में जारी है, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है विनोद वटकरे और रोहित पाटिल के बल्ले से 6 गेंदें 29 रनों की जरूरत है. इससे पहले हम महत्वपूर्ण अनाउंसमेंट करना चाहेंगे कि नेक्स्ट मैच जो अंतिम मुकाबला होगा, जय माता दी दिगोड़े उरन टीम के कप्तान यहाँ आकर आप रहिए, क्योंकि ये मैच होने के बाद तुरंत प्रथमेश टॉस किया जाएगा. आप यहाँ पर आकर रुकिए. 6 गेंदे 29 रनों की जरूरत है बराबरी के लिए. बिल्कुल 28 रनों की जरूरत. 4 छक्के 1 चौका अगर आता है तो शायद ये मुकाबला दूर जाएगा, लेकिन इतनी आसानी से ये मुकाबला छोड़ने वाली तो है नहीं. तो गेंदबाजी में गेंदबाज यहां पर आते हुए फिर से एक बार लेफ्ट हैंडर बॉलर कल्पेश ठाकुर. पहले स्पेल में उन्होंने गेंदबाजी दी थी, उन्हें बेहतरीन गेंदबाजी की थी, लेकिन यहां पर देखेंगे अंतिम ओवर फेंकने के लिए तैयार. दर्शक अभी भी रुके हुए अंतिम मुकाबले के लिए. शॉट बढ़िया है, गैप में जाएगी फ्लाइट स्ट्रोक, लेकिन अंपायर का इंतजार होगा. यस, दैट्स गॉन माइटी, इट्स अ फ्लाइटी, यूज इट. मैच बैलेंस है. 6 रन 5 गेंदें बची है और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता है. इंसान की जिंदगी में 3 चीजें बहुत उलझी होती है, दिल, दिमाग और तकदीर. दिल कुछ चाहता है, फिर दिमाग उसे पाने के लिए रास्ता तलाश करता है, और वही होता है जो तकदीर में लिखा होता है. इस बार भी शॉट है बेहतरीन. 1 बाउंस ओवर द लाइन, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में. 4 रन. व्हाट अ बैटिंग. की बल्लेबाजी. एक समय दर्शकों को लग रहा था यह मुकाबला पूरी तरीके से दूर जा चुका है, लेकिन 2 बड़े शॉट ने MD वॉरियर्स अलीबाग टीम को जिंदा रखा है. जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं. ये भी शॉट है बेहतरीन. फील्डर है गेंद के नीचे, एफर्ट लाजवाब था.
अगर ये कैच को लेते तो ये कैच ऑफ द डे रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 का सबसे बेहतरीन कैच, लेकिन फील्डिंग में रन बचाए इस खिलाड़ी ने। दो रन चुराए बल्लेबाजों ने जरूर, लेकिन इन 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 76 रन। अब जीतने के लिए बात करेंगे 3 गेंदे 17 रनों की बिल्कुल आवश्यकता है। 2 बड़े छक्के, एक बाउंड्री की तलाश है, लेकिन चलिए यहां पर गेंदबाज के फॉलो में खेला था रात की सांस तेजस मात्रे अब लेते हुए जो मेंटोर है जीवदानी एनसीसी स्पोर्ट्स बामनडोंगरी उल्वे नोड के, अब मैच पूरी तरीके से दबाव में आता हुआ। मेरे ख्याल से यहां पर जो बल्लेबाजी थी वो प्रसाद मात्रे ने काफी खराब की है, क्योंकि प्रसाद ने 5 गेंदे डॉट के लिए, उन 5 में से अगर 2 भी छक्के आते ना तो शायद इस मैच का नतीजा कुछ और हो सकता था। लेकिन कोई बात नहीं है, एमडी वॉरियर्स जिस हद तक बल्लेबाजी करना चाहती थी उन्होंने की। कप्तान दोनों मैच में खेले नहीं, पंकज यादव का बल्ला चलना बहुत जरूरी था, वो चला नहीं, जिसके लिए दर्शक उतावले थे उनकी बल्लेबाजी देखने के लिए। यह अच्छी गेंद फ्लाइटेड डिलीवरी थी, जानबूझकर ललचाया था बल्लेबाज को, लेकिन यहां पर रन नहीं कोई होगा। डॉट बॉल की समाप्ति। चाहिए प्रतिमेश, आइए, समय ना लीजिए क्योंकि अंतिम 1 गेंद बची है। 16 रनों से यहां पर शायद शिकस्त मिली है, तो यहां पर इस टूर्नामेंट से रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 से बाहर हो चुकी है एमडी वॉरियर्स टीम। लेकिन अच्छा खेल दिखाया, आपका हार्दिक स्वागत। और यहां पर आज के दिन के अंतिम मुकाबले में खेलेगी बिल्कुल यहां पर जीवदानी एनसीसी बामनडोंगरी उल्वे नोड, और उनके अगेंस्ट होगी जय माता दी सोनारी, आपकी जय माता दी दिगोड़े उरन टीम उनके खिलाफ खेलेगी। तो इस मैच के हीरो नो डाउट किरण पवार, 50 अर्धशतक ठोका इस बल्लेबाज ने। आइए किरण पवार। धनाजी चौधरी आणि धोंडू भोपी या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। ATM खोललंय मला असं वाटतंय अमर म्हात्रे साहेबांनी।